नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे आपल्या सर्वांचं इंग्लिश विथ मदन सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बघा, आपलं युट्यूब चॅनल कोणासाठी आहे? राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह, मेन्स, कंबाईन ग्रुप बी मेन्स, कंबाईन ग्रुप सी मेन्स, टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा ज्यामध्ये इंग्रजी हा विषय आहे, राईट. यामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, महानगरपालिका, जिल्हा परिषद, TCS घेत असलेल्या वेगवेगळ्या परीक्षा, या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, बरोबर. या प्लॅटफॉर्मवर आपण एक सिरीज सुरू केलेली आहे अगोदर. MPSC ज्या सर्व परीक्षा कंडक्ट करते त्या सगळ्या परीक्षेचे इंग्रजी व्याकरणाचे आणि व्होकॅब्युलरीचे प्रश्न आपण इथे अनालिसिस करत आहोत या प्लॅटफॉर्मवर आपल्या, बरोबर. तर त्यामध्ये आपण एक सिरीज सुरू केली होती, बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर. या पहिल्या टॉपिकचे 126 सगळेच्या सगळे प्रश्न एकूण 1984 पासून तर 2025 पर्यंतचे सगळे प्रश्न आपण अनालिसिस केलेले आहेत. त्याच्या जवळपास 8 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, बरोबर. तर ही जी महत्वाची सिरीज आहे MPSCच्या अनालिसिसची, तर ही सिरीज बाकी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मी तुम्हाला अगोदर बोललेलो आहे की MPSCचे जे प्रश्न आहेत हे इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी बेस आहेत. म्हणजे इंग्रजी व्याकरणाचे आणि व्होकॅब्युलरीचे जर अवघड प्रश्न कोणत्या परीक्षेचे असतील तर ते फक्त MPSCचे आहेत, आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे सरळ सेवांचे जे प्रश्न आहेत ते कम्पॅरेटिव्हली सोपे आहेत, बरोबर. जर आपण MPSCच्या प्रश्नाचं अनालिसिस उत्तम पद्धतीने ऐकलं, तुम्ही समजून घेतलं, तर बाकीचे सगळे पेपर तुम्हाला सोपे जातील, बिलकुल, बरोबर. आता आपण यासोबतच पॅरलल अशी एक तलाठीच्या जे मागचे झालेले पेपर आहेत 2023 मध्ये जी तलाठ्याची जाहिरात आली होती त्याचे जवळपास एकूण 57 पेपर आहेत, बरोबर. 57 शिफ्ट मध्ये तो पेपर झालेला आहे. प्रत्येक पेपरमध्ये 25-25 प्रश्न आहेत. हे 25 प्रश्न प्रत्येक पेपर आपण अनालिसिस याचं घेणार आहोत. जसं तुम्ही समोर स्क्रीनवर बघता, तलाठी पेपर सॉल्व पेपर 1, म्हणजे एकूण जे 57 पेपर आहेत त्यापैकी पहिला पेपरचा अनालिसिस आपण आज बघणार आहोत. तो पेपर झालेला आहे 1 सप्टेंबर 2023 रोजी सकाळची पहिली शिफ्ट, बरोबर. तर ही सिरीज सुरू करण्या अगोदर, हे प्रश्न सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. आपल्यापैकी सरळ सीपीची तयारी करणारे विद्यार्थी असतील, ग्रुप बी ग्रुप सी चे विद्यार्थी तयारी करणारे विद्यार्थी असतील, त्या सर्वांनी MPSCची पण सिरीज फॉलो करा. त्यामध्ये खूप साऱ्या आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतील, आपलं बेसिक क्लिअर होईल आणि त्याचा फायदा आपल्याला इतर परीक्षांसाठी नक्कीच होईल. तलाठीचे प्रश्न काहीच वेगळे नाहीत, याचा सर्व बेस MPSCच्या प्रश्नावर अवलंबून आहे, बरोबर. आता आपण या सिरीज मध्ये, ही सिरीज तुम्ही का बघायची आणि मी का घ्यायची याचं कारण तुम्हाला सांगतो. बघा, या सिरीज मध्ये 25 प्रश्न आहेत, बरोबर. हे 25 प्रश्न इंग्रजीच्या सिलेबसवर वेगवेगळ्या टॉपिकवर जास्तीत जास्त 3 प्रश्न, 2 प्रश्न, 1 प्रश्न या फॉर्मॅट मध्ये विचारलेले आहेत, राईट. तर प्रत्येक वेळी हे 25 प्रश्न घेत असताना वेगवेगळ्या 25 कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतील, म्हणजे आपलं रिव्हिजन होईल. ज्यावेळेस आपण 25 प्रश्नाचा अनालिसिस बघतो त्यावेळेस त्या 25 प्रश्नात पूर्ण अख्खा इंग्रजीचा सिलेबस आपला प्रत्येक वेळी रिवाइज होतो, बरोबर. आणि प्रत्येक वेळी हे जे रिव्हिजन आहे याच्यातले असे काही टॉपिक आहेत की ते वारंवार विचारले जातात, की आपले पाठ होऊन जातील. अशा काही इडियम्स आहेत, अशा काही फ्रेजेस आहेत, अशा काही सिनॉनिम्स आहेत, अशा काही ग्रामरच्या कन्सेप्ट आहेत की त्या वारंवार विचारल्या जातात, ते आपल्या पाठ होतील. सध्या आपल्यापैकी जे विद्यार्थी आहेत त्यांचं तलाठी होण्याचं स्वप्न आहे. तुम्ही योग्य वेळी आणि योग्य प्लॅटफॉर्मवर आलेले आहात, राईट. अजून जाहिरात आलेली नाही, थोड्या दिवसात जाहिरात येईल, कधी पण जाहिरात येऊ शकते, बरोबर. पण तोपर्यंत ही एकदम शांततेचा काळ आहे, ही जे वेळ एकदम शांततेचा काळ आहे. आणि मागील वर्षीचे जे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, आता तुम्ही म्हणाल की सर आता तर पेपर MPSC घेणार आहे, 100% पेपर MPSC घेणार आहे, काहीच विषय नाही याच्यात. पण मला सांगा, तुम्ही MPSC जरी पेपर घेत असली तर आपण पॅरल अगोदरच MPSCच्या PYQ अनालिसिसची सिरीज सुरू केलेली आहे. MPSC पेपर घेते म्हणजे MPSCचं रिफ्लेक्शन आपल्याला येणाऱ्या काळात तलाठ्याच्या प्रश्नांमध्ये दिसणार आहे, बरोबर. आणि काही प्रमाणात शक्यता जास्त आहे, जर MPSCनं पुन्हा TCSलाच पेपर घ्यायचा म्हणजे चान्स दिला तर TCSचं पण रिफ्लेक्शन त्यात 100% होणार आहे थोडंफार. म्हणजे आपल्यासाठी काय, आपल्याला जर 100% आपलं सिलेक्शन तलाठी म्हणून जर झालं पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर आपण दोन्ही प्रश्नाचा आपला अभ्यास असणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणजे आपण पेपर व्हायच्या अगोदरच सावध, नाही तर पेपर झाल्यावर MPSC घेणार आहे म्हणून आपण अगोदर तलाठ्याचे प्रश्न पाहिलेच नाही, तर आपल्या ऍक्च्युअल एक्झाम मध्ये
नुकसान होऊ शकते. म्हणून हे नुकसान टाळण्यासाठी आपण एमपीएससीचे पण प्रश्न बघायचे आणि आपण तलाठ्याचे पण प्रश्न बघायचे आणि आपली बाजू भक्कम करून घ्यायची की जेणेकरून आपला 100% रिझल्ट येईल. बरोबर. आता ही सिरीज मी का घ्यायची? बरोबर. तर या सिरीज मध्ये जसं तुम्हाला सांगितलं, आपला पूर्ण सिलेबस रिवाईज होतो, वेगवेगळ्या 25 कन्सेप्ट आपल्याला माहित होतात आणि पुढे आपल्याला अभ्यासाला दिशा मिळते. आता हे प्रश्न सुरू करण्या अगोदर या 25 प्रश्नामध्ये असे कोणते टॉपिक आहेत की जे टॉपिक आयोगानं विचारलेले आहेत ते आपण एकदा बघू आणि नंतर 1 बाय 1 ही सिरीज सुरू करू. ठीक आहे. बघा, आता या सिरीज मध्ये आपण जे 25 प्रश्न बघणार आहोत त्याचं आपण एक मार्किंग डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. बरोबर. बघा, आता यामध्ये जास्तीत जास्त 25 पैकी जास्तीत जास्त एका टॉपिकवर 3 प्रश्न विचारलेले आहेत. जास्तीत जास्त एका टॉपिकवर 3 प्रश्न विचारलेले आहेत. तर 3 प्रश्न विचारणारे असे 3 टॉपिक आहेत. बघा, टेन्स आहे, इडियम्स आहेत आणि सिनॉनिम्स आहेत. या 3 टॉपिकवर 25 पैकी 3-3 प्रश्न विचारलेले आहेत. टेन्सवर 3 प्रश्न, इडियम्सवर 3 प्रश्न आणि सिनॉनिम्सवर 3 प्रश्न. राईट. आता दुसरा आहे 2-2 प्रश्न विचारणारे असे टॉपिक आहेत. त्यामध्ये आर्टिकलवर 2 प्रश्न आहेत, क्वेश्चन टॅगवर 2 प्रश्न आहेत, प्रिपोजिशनवर 2 प्रश्न आहेत, बेसिकवर 2 प्रश्न आहेत, व्हॉइसवर 2 प्रश्न आहेत, पंक्च्युएशनवर 2 प्रश्न आहेत, म्हणजे चिन्ह कसे वापरायचे. अजून 2 प्रश्न आहेत स्पेलिंगवर 2 प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर. आणि एक प्रश्न कुठे विचारला? एक प्रश्न विचारला ऍडव्हर्ब वापरायला सांगितला वाक्यात आणि एक प्रश्न विचारला व्होकॅब्युलरीवर. आता तुम्ही म्हणसाल व्होकॅब्युलरी म्हणजे कसं? आता वर मी सिनॉनिम्स दिलेले आहे, इडियम्स दिलेले आहेत, व्होकॅब्युलरीचाच भाग आहे. पण व्होकॅब्युलरी म्हणजे त्यांनी एक वाक्य पूर्ण करण्यासाठी एक मिनिंगफुल शब्द तुम्ही त्यामध्ये वापरा असा एक प्रश्न विचारलेला आहे, त्याला आपण व्होकॅब्युलरी मध्ये टाकलेला आहे. तर असं हे 25 प्रश्नाचं हे पॅटर्न आहे. ही सिरीज तुम्ही आवर्जून बघा. शांततेचा काळ आहे. या शांततेच्या काळात जर आपण पीवायक्यू वर होल्ड आणला, पीवायक्यू वर कमांड आणली तर येणाऱ्या परीक्षेत निश्चितच आपलं सिलेक्शन होईल. बरोबर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, तुम्हाला या प्रश्नाचा जर फायदा होत असेल तर वारंवार हे प्रश्न सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, वारंवार बघा आणि आपले जे मित्र आहेत जे एक पद मिळवण्यासाठी धडपड करत आहेत त्या सर्व मित्रांना पण शेअर करा. सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नापासून. बघा, पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करू. तलाठ्याची पहिली प्रश्नपत्रिका या सिरीज मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा बघा मी स्वागत करतो. आणि आपला आजचा पहिला प्रश्न आहे तलाठीचा पहिला प्रश्न, मिशन तलाठी. राईट. बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम्स. एक इडियम त्यांनी विचारलेली आहे, मन विचारलेली. आता इडियम या शब्दावरूनच आपल्याला एक गोष्ट क्लिअर असली पाहिजे. यामध्ये 2 मिनिंग असतात. एक असतो लिटरल मिनिंग. लिटरल मिनिंग म्हणजे काय? शब्दशः अर्थ असतो. बरोबर. आणि एक असतो त्याचा योग्य मिनिंग, त्याला योग्य म्हणू आपण किंवा त्याचा प्रॉपर मिनिंग म्हणू. जसं मराठीत मी तुम्हाला सांगितलं अति तेथे माती. आता याच्यावरूनच आपल्याला लक्षात येते की अति झालं की माती होते कोणत्याही गोष्टीची. तर याच्यावरूनच आपल्याला त्याचा मिनिंग लक्षात येतो. पण आता 90% अशा इडियम्स आहेत की ज्याचा ती इडियम्स वाचल्यानंतर लगेच मिनिंग लक्षात येत नाही. जसं की आता ही इडियम बघा, गो अंडर द नाईफ. आता नाईफ आहे, अंडर म्हणजे खाली, गो म्हणजे जाणे आणि अंडर म्हणजे काय, नाईफ म्हणजे काय, चाकू. याच्यावरून शब्दशः जर तुम्ही मिनिंग घ्यायला गेले तर आपला प्रश्न चुकतो. शब्दशः मिनिंग लागत नाही, त्यालाच इडियम म्हणतात. साधारणतः 4 पैकी 3 ऑप्शन मध्ये शब्दशः अर्थ दिलेला असतो, हे आपण ओळखायचं. आणि इडियमचा अर्थ हा वेगळाच असतो, मिनिंगफुल अर्थ असतो. बघा कसं. पहिला ऑप्शन आहे यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे. फर्स्ट ऑप्शन काय यामध्ये? टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन. बघा, आपली इडियम्स आहे गो अंडर द नाईफ. नाईफ म्हणजे चाकू. बरोबर. आणि पहिला ऑप्शन दिलेलं टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन. सध्या काही याची लिंक लागत नाही. टू हेल्ड होस्टेज याचाही काही मिनिंग लागत नाही. टू बी स्टॅप याचाही काही मिनिंग लागत नाही. टू हॅव सर्जरी मिनिंग काय लागतो? टू हॅव अ सर्जरी. टू गो अंडर अ नाईफ म्हणजे चाकूच्या खाली जाणे. चाकूच्या खाली कशाला जाईल आपण? जर आपल्याला काही झालं, दवाखान्यात ऑपरेशन करायचं काम पडलं त्यावेळेस आपण चाकू म्हणजे डॉक्टरचे हत्यार वापरतात, वेगवेगळे वेपन्स ऑपरेशन सर्जरी करण्यासाठी ज्या गोष्टी वापरतात तसा अर्थ इथे. चाकूच्या खाली आपण चाकूच्या खाली जाणे. चाकूच्या खाली कधी जाऊ आपण?
जर आपल्याला काही झालं, आपली सर्जरी करायचं काम पडलं, तर आपण त्या डॉक्टरच्या चाकूच्या खाली जाऊ. एक मिनिंग समजून घेण्यासाठी आपण अशा पद्धतीने समजून घेऊ. बरोबर. आता मला सांगा तुम्ही, या गो अंडर द नाईफ याचा अर्थ होतो टू हॅव सर्जरी, म्हणजे सर्जरी करून घेणे. जसं आता समजा आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे, पायाला काही झालं किंवा आणखी कुठे काही झालं, बरोबर, तर आपण म्हणू शकतो की ही वेंट अंडर द नाईफ, किंवा माय अँकल वेंट अंडर द नाईफ, किंवा दॅट जेंटलमॅन वेंट अंडर द नाईफ. वेंट अंडर द नाईफ म्हणजे काय, की ते त्यांची काय झालेली आहे, सर्जरी झालेली आहे आणि आता ते कसे आहेत, ठीक आहेत. बरोबर. तर हा झालेला आहे गो अंडर द नाईफचा अर्थ. आता टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन. डेंजरस सिच्युएशन म्हणजे धोकादायक परिस्थिती. धोकादायक परिस्थिती असणाऱ्या खूप साऱ्या वेगवेगळ्या इडियम्स आहेत. एक रिव्हिजन म्हणून आपण पाहून घेऊ. आता जसे की तुम्ही जर समजा म्हटलं हॉट वॉटर पाण्याशी संबंधित तो हॉट वॉटर, डीप वॉटर, हॉट वॉटर आणि डीप वॉटर, हॉट वॉटर आणि काय डीप वॉटर, या दोन्हीचा इडियमचा अर्थ काय होतो, यूज मध्ये वापरताना दोन्ही इडियमचा अर्थ होतो की डेंजरस परिस्थितीमध्ये असणे. अजून आपण काय सांगता येईल याच्यामध्ये, की ज्याचा अर्थ डेंजरस सिच्युएशन मध्ये असतो. वॉटरशी संबंधित तुम्हाला मी दोन सांगितल्या. एक लक्षात ठेवा तुम्ही, थिन आईस. आईस हे बर्फ आहे, आईस हे बर्फ, थिन आहे. थिन म्हणजे पतलं, म्हणजे पातळ लेअर, एकदम अशी पातळ लेअर. बर्फ आहे असं मोठा, बर्फाचा मोठा तुकडा, एकदम पातळ लेअर, आणि तुम्ही त्याच्यावर उभे आहे. तुम्ही जरा जरी हालचाल केली तर तुम्ही पाण्यात पडू शकता, तुम्ही घसरू शकता. म्हणजे काय, डेंजरस सिच्युएशन. थिन आईस, डीप वॉटर. वॉटर हे समजा ओशन आहे, समुद्रात पाणी आहे, त्याला डीप वॉटर आहे. डेंजरस सिच्युएशन. त्याच्यात जर आपण अडकलो किती डेंजरस सिच्युएशन. हॉट वॉटर, एकदम हॉट वॉटर, डेंजरस सिच्युएशन. थिन आईस, डेंजरस सिच्युएशन. म्हणजे आईस आणि वॉटर या संबंधित ह्याच्या तीन इडियम आहेत. ह्या तीन इडियम कशाशी संबंधित आहेत, त्याचा मिनिंग होतो डेंजरस सिच्युएशन. बरोबर. एक अजून आपल्याला एक वेगळी सांगता येईल, बिटवीन द सी, बिटवीन द बघा, बिटवीन द डीप सी, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. बरोबर. बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, म्हणजे दोन्हीकडून संकटात असणे. इकडे आड तिकडे वीर, इकडे आड तिकडे वीर, दोन्ही बाजूने संकटात असणे. बिटवीन द डेव्हिल, बरोबर. डेव्हिल म्हणजे काय, राक्षस, डेमॉन. आणि डीप सी म्हणजे काय, खोल समुद्र. म्हणजे मागेही जाता येत नाही, पुढेही जाता येत नाही, दोन्ही बाजूने संकटात अडकला, म्हणजे टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन. म्हणजे डेंजरस सिच्युएशन संदर्भात या चार फ्रेज आहेत. हॉट वॉटर, वॉटरशी संबंधित, हॉट वॉटर, डीप वॉटर, आईसी संदर्भात एक थिन आईस, आणि एक आहे बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, म्हणजे दोन्ही बाजूने संकटात असणे, दोन्ही बाजूने अडचणीत असणे. या चारही ज्या इडियम्स आहेत याचा अर्थ होतो डेंजरस सिच्युएशन. काय घेतले आपण, कारण या वारंवार विचारल्या जातात, तर आपल्या लक्षात असू द्या. दुसरे टू हेल्ड होस्टेज म्हणजे काय, एखाद्याला कॅप्टिव्ह करून ठेवणे. कॅप्टिव्ह म्हणजे एखाद्याच अपहरण करणे आणि खंडणी मागणे. अपहरण करणे, बरोबर. म्हणजे जसं टेररिस्ट लोक करतात, एखादं विमानच ते होस्टेज करून ठेवतात, किंवा आपण सिरीज बघतो होस्टेज नावाची, बरोबर. तर होस्टेज म्हणजे काय, एखाद्याला कॅप्टिव्ह करून ठेवणे, एखाद्याला बंदी बनवणे. आपल्या मराठीत त्याला आपण म्हणून अपहरण करणे. कशासाठी, खंडणी मागण्यासाठी. तर या संदर्भात एक शब्द लक्षात ठेवायचा, रॅन्सम. होस्टेज संदर्भात एक शब्द काय लक्षात ठेवायचा, रॅन्सम. रॅन म्हणजे रान, आपलं राणा वनात, आणि सम म्हणजे रानात काहीतरी सोम आहे, म्हणजे एसओएम सोम म्हणजे सोमवारी, एसओएम सोम म्हणजे काय, सोमवारी, आणि आर्यन रान सम. आता त्याचं प्रोनाऊन्सिएशन रॅनसम आहे, पण आपल्याला मिनिंग लक्षात राहण्यासाठी आपण काय म्हणू, रान सोम म्हणजे सोमवार, रान म्हणजे रानात सोमवारी काहीतरी गडबड झाली, म्हणजे कोणाला तरी कॅप्टिव्ह करून ठेवलं. तर रॅन्सम या शब्दाचा अर्थ होतो की एखाद्याचं अपहरण करणे. पर्पज काय असतो त्याचा, खंडणी वसूल करणे, की तुम्हाला तुमचा मुलगा पाहिजे असेल तर मला एवढे कोटी द्या, म्हणजे खंडणी वसूल करण्यासाठी रॅन्सम. टू हेल्ड रॅन्सम म्हणजे खंडणी वसूल करण्यासाठी एखाद्याला कॅप्टिव्ह करून ठेवणे. टू हेल्ड रॅन्सम नावाची ही इडियम्स आहे. आणि टू हेल्ड होस्टेज, तर ह्या दोन काय आहेत, सिनॉनिम्स येतात. होस्टेज, रॅन्सम. रानात सोमवारी काहीतरी गोंधळ घालणे, गडबड करून ठेवणे. राईट म्हणजे कोणाला तरी कॅप्टिव्ह करून ठेवणे, त्याला अपहरण करणे त्याचं, आणि त्याच्याकडून खंडणी वसूल करणे. या दोन अर्थाच्या येतात, रॅन्सम आणि होस्टेज. म्हणजे याचा मिनिंग कसा आहे, निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह मिनिंग, असं लक्षात ठेवा. आणि डेंजरस सिच्युएशन जे चार आपण बघितलेलं. तिसरे टू बी स्टॅब म्हणजे मोठा असा समजा सुरू आहे चाकूसारखा, तो असा भोसकणे, बरोबर, असा एकदम.
जसं आपण मूव्हीज मध्ये बघतो. तर टू बी स्टॅब म्हणजे काय, आता आपण बोलता बोलता इमन वापरू शकतो की माय क्लोज फ्रेंड स्टॅब मी ॲट माय बिहाइंड, म्हणजे माझ्या पाठीमागे माझ्या मित्रानं, माझा जवळचा मित्र, माझा क्लोज फ्रेंड, माय क्लोज फ्रेंड स्टॅब मी म्हणजे माझ्या मित्रानं मला ऍक्च्युअल स्टॅब नाही केलं, मला फसवलं, डिसिव्ह केलं. काय केलं? डिसिव्ह केलं. तर DECEIVE, डिसिव्ह म्हणजे काय होते? फसवणे. डिसिव्ह म्हणजे काय? फसवणे, बरोबर. तर टू बी स्टॅब म्हणजे तर भुसकणे, आणि दुसरा त्याचा अर्थ काय होतो? एखाद्याला फसवणे, डिसिव्ह करणे, म्हणजे टू बी स्टॅब, DECEIVED, डिसिव्ह म्हणजे फसवणे. आणि आपली जी इडियम्स आहे, जी विचारलेली आहे, त्याचा अर्थ होतो टू गो अंडर द नाईफ टू हॅव सर्जरी. लिहून घ्या, सोबत वही पेन ठेवा, नाहीतर मी ही जी आपली PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करतो, तिथून डाउनलोड करा, शक्य असेल तर झेरॉक्स मारा, आणि एक रिव्हिजन म्हणून त्याच्यावर या गोष्टी जर तुम्ही लिहिल्या तर तुमची स्वतःची एक नोट्स तयार होईल, राईट. नाहीतर तुम्ही काय करू शकता, वही आणि पेन ठेवू शकता. हे जे मी एकाच अर्थाच्या ज्या वेगवेगळ्या म्हणी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही ताबडतोब लिहू शकता, बरोबर. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहू. नेक्स्ट प्रश्न आहे तो विचारलेला पॅसिव्ह व्हॉइस. तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस विचारले. काय प्रश्न आहे आपला? मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. आता जो पॅसिव्ह व्हॉइस आहे, तुम्हाला असं वाटेल की यार आता पॅसिव्ह व्हॉइस खूप साऱ्या गोष्टी माहित पाहिजे, याच्यात कसं येणार काय येणार, असं काहीच नाही. एकदम बेसिक टॉपिक आहे. तुम्हाला फक्त 2-3 मी अशा गोष्टी सांगतो म्हणजे शिकवण्याच्या पलीकडच्या, की ज्याच्यावरून तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत जा. पहिली गोष्ट व्हॉइसच्या बाबतीत पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य कोणत्या टेन्स मध्ये असो त्याचा टेन्स बदलायचा नाही, बरोबर. टेन्स जो आहे तो तोच ठेवायचा, तोच ठेवायचा. ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करणं असो, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करणं असो, टेन्स अजिबात बदलायचा नाही, टेन्स तोच ठेवायचा. ही झाली पहिली ट्रिक. तुम्हाला ट्रिक पाहिजे ना वेगवेगळ्या. आता आम्हाला समजा ट्रिक सांगा बा, आम्ही उत्तरापर्यंत पोहोचलो पाहिजे, तर ही आहे ट्रिक. आपण अजून तुम्हाला काय व्हायचं काय शिकवलं का? काहीच नाही, बरोबर. ही पहिली ट्रिक आहे की टेन्स बदलायचा नाही. म्हणजे कसं, ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य जर पास्ट मध्ये असेल तर पॅसिव्ह बी पास्ट मध्ये होईल. ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य जर प्रेझेंट मध्ये असेल तर पॅसिव्ह व्हायचं वाक्य बी प्रेझेंट मध्ये होईल. ज्या काळात ऍक्टिव्हचं वाक्य असेल का ज्या काळात पॅसिव्हचं वाक्य असेल त्याच काळात त्याचा ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह व्हाईस होईल, टेन्स बदलणार नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कोणीच सांगणार नाही एवढं, बरोबर. आता दुसरं काय आहे, या वाक्यामध्ये जर समजा वरचं वाक्य जर प्रश्नार्थक असेल, तर त्याचा पॅसिव्ह करताना पण काय करायचा, तो प्रश्नच ठेवायचा. ऍक्टिव्ह व्हायच्या वाक्यात जर प्रश्नार्थक चिन्ह असेल तर पॅसिव्ह व्हायच्या वाक्यामध्ये बी प्रश्न आला पाहिजे, प्रश्नार्थक चिन्ह आला पाहिजे, तेव्हा बी प्रश्नातच पॅसिव्ह झालं पाहिजे, प्रश्नातच ऍक्टिव्ह झालं पाहिजे, बरोबर. जर ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य जर स्टेटमेंट म्हणजे काय, जर विधान असेल तर त्याचं विधानच राहिलं पाहिजे. विधान असेल तर काय राहिलं पाहिजे? विधानच राहिलं पाहिजे. म्हणजे जर प्रश्नार्थक असेल तर प्रश्नार्थकच राहिलं पाहिजे, विधानार्थी असेल तर विधानार्थीच राहिलं पाहिजे, ज्या टेन्स मध्ये त्याच टेन्स मध्ये असलं पाहिजे. आणि याच्या उलट तुम्हाला एक कंपॅरिझन म्हणून लक्षात राहावं म्हणून सांगतो, व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुम्हाला 0 मिनिटात दोन्ही टॉपिक समजतात. कसं? व्हॉइस मध्ये आपण अजिबात टेन्स बदलत नाही, आणि डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये आपण प्रत्येक वाक्याचा जो टेन्स आहे तो भूतकाळ करतो. प्रत्येक वाक्याचा टेन्स काय करतो? भूतकाळ करतो. प्रश्न असेल तरी त्याला विधान करून टाकतो. वरचं वाक्य कोणत्याही वाक्याच्या प्रकारात असलं त्याचं विधान करून टाकतो. कुठं? डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये. पण पॅसिव्ह मध्ये आपण काय तसं करतो का? नाही. पॅसिव्ह मध्ये ज्या टेन्स मध्ये त्याच टेन्स मध्ये राहील. जर वरचं वाक्य प्रश्न असेल तर प्रश्नच राहील, विधान असेल तर विधानच राहील, टेन्स तोच राहील. बघा एवढं सोपं आहे. मी तुम्हाला शिकवलं नाही, मी तुम्हाला ट्रिक सांगितली. काय सांगितली? ट्रिक सांगितली. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या विधानाकडे या. आता या प्रश्नाकडे जाण्या अगोदर अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्या वेळेस आपल्याला ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य विचारलं आणि पॅसिव्हचं त्याचं 4 पैकी एक ऑप्शन मध्ये आपल्याला उत्तर शोधायचं, तर सगळ्यात पहिले जायचं त्या व्हर्बकडे. त्या वाक्यात जो व्हर्ब आहे, या वाक्यातला व्हर्ब कोणता आहे? हिट. आता या वाक्यातले वेगवेगळे शब्द आपण एकदा समजून घेऊ ते काय आहेत म्हणून. आता या वाक्यातला सब्जेक्ट काय झाला? मनीष. या वाक्यातला सब्जेक्ट झाला मनीष. मनीष हिट. हिट झाला व्हर्ब. द मंकी, मनीषने कोणाला मारलं? द मंकीला मारलं, म्हणजे एका माकडाला मारलं. तर हा झाला ऑब्जेक्ट. काय? ऑब्जेक्ट. ऍक्टिव्ह पॅसिव्ह म्हणलं की करता आला, कर्माला ओळखता आला पाहिजे, व्हर्ब ओळखता आला पाहिजे, राईट. माकड आहे, ऑब्जेक्ट आहे.
मारण्याची क्रिया कोणावर झाली? या माकडावर झाली, द मंकीवर. मारण्याची क्रिया कोणावर झाली? मंकीवर झाली. कोणी केली? तर मनीष नाही केली. मनीष हिट द मंकी. मनीष हिट द मंकी. म्हणजे डुअर ऑफ ऍक्शन, क्रिया करणारा कोण आहे? मनीष आहे. क्रिया करणारा कोण आहे? मनीष आहे. विथ स्टोन, बघा इथे एक फ्रेज दिलेली आहे, विथ स्टोन. म्हणजे मनीष नावाचा एक विद्यार्थी, समजा मी मनीष आहे, माझ्या हाती दगड आहे, कारण स्टोन न मारलं ना, स्टोन न मारलं, मी द मंकीला मारलं, माकडाला मारलं. क्रिया करणारा कोण? मी मनीष. मारलं कोणाला? माकडावर. क्रिया, मारण्याची क्रिया कोणावर झाली? तर माकडावर झाली. हा झाला ऑब्जेक्ट. ज्याच्यावर क्रिया झाली तो कर्म असते, तो ऑब्जेक्ट असते. आणि ही एक फ्रेज आहे. एवढं माहित झालं तुम्हाला. करता माहित झाला की मनीष हे सब्जेक्ट आहे, व्हर्ब माहित झाला हिट. आता हिटच्या संदर्भात तुम्हाला अजून एक दोन गोष्ट माहित पाहिजे की हिट नावाचा जो व्हर्ब आहे त्याचा दुसरा आणि तिसरं रूप हे हिटच होते. दुसरा आणि तिसरं रूप काय होते? हिटच होते. आता तुम्ही व्हर्ब ओळखला, सब्जेक्ट ओळखला, ऑब्जेक्ट ओळखला. आता मला सांगा, हा जो व्हर्ब हा कोण्या काळातला आहे? आता कोण्या काळातला कसं ओळखायचं? हिट, हिट आणि हिट. सर त्याचे सगळ्या काळातले रूप सारखीच आहेत. कसं ओळखायचं कोण्या काळातलं आहे? सोपं आहे. आता हा जो हिट आहे याच्या अगोदर काही ऑक्झिलरी व्हर्ब आहे का? नाही. याच्या अगोदर, त्या हिट या क्रियापदाच्या अगोदर कोणताही ऑक्झिलरी व्हर्ब नाही. याचा अर्थ असा की हे तिसरं रूप नाही, V3 होत नाही. बरोबर. या क्रियापदाला एस लागला नाही म्हणजे हे वर्तमान काळ नाही, साधा काळ नाही. साधा काळ असता तर एस लागला असता. याला काहीच नाही. बरोबर. याच्या अगोदर व्हर्ब नाही, भूतकाळ नाही, म्हणजे वर्तमान काळ नाही, म्हणजे हे झालं क्रियापदाचं V2 रूप. मनीष एकवचनी आहे, मनीष एकवचनी, आणि हिट हे जर व्हर्ब वर्तमान काळात असता तर मनीष एकवचनी असल्या कारणाने या हिटला एस लागला असता. मनीष हिट्स द मंकी. पण एस लागलेला आहे का? एस लागलेला नाही. मनीष हिट आहे नुसतं. याचा अर्थ असा झाला की हे V2 आहे, आणि V2 म्हणजे हा साधा भूतकाळाचं वाक्य आहे, आणि त्याचं आपल्याला सांगितलं त्यांनी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करा. मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. हे वाक्य साध्या भूतकाळाचं आहे. कशावरून ओळखलं? या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून ओळखलं की हे वाक्य साध्या भूतकाळाचं आहे. आता क्रियापदाचं रूप माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. आता जर तुम्हाला कळालं की ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य म्हणजे मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन, हे जे वाक्य आहे हे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे, तर येणारा पॅसिव्ह व्हॉइसचा जो पर्याय आहे हे कोणत्या काळात असला पाहिजे सांगा? भूतकाळातच असला पाहिजे. कारण की आपण सांगितलं की याचा टेन्स आपण बदलत नाही, टेन्स आपण तोच ठेवतो. म्हणजे भूतकाळाचं वाक्य टेन्स तेच ठेवायचा. आता ज्या ज्या वाक्यात भूतकाळा व्यतिरिक्त जर एखादा व्हर्ब भेटला तर ते वाक्य बाहेर काढायचं. बघा, द मंकी हिट द मनीष विथ स्टोन. ओके. इथं हॅज आहे म्हणजे येणार नाही. बाकी आपण अजून चेंजेस केले नाही. बरोबर. ओके. एक वाक्य आपलं बाहेर निघलं, एक वाक्य आपलं काय निघलं? बाहेर निघलं. फक्त काळाचा बदल करायचा नाही एवढं माहित असल्यानंतर एक वाक्य बाहेर निघलं. ओके, काय हरकत नाही, डोंट वरी. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण दुसरं काय करतो? त्या वाक्यातला जो कर्म आहे तो सुरुवातीला घेतो, सब्जेक्टच्या जागेवर. तो काय करतो? सुरुवातीला घेतो. आता या वाक्यातला जो ऑब्जेक्ट आहे, या वाक्यातला जो कर्म आहे तो आहे द मंकी. तो काय आहे? द मंकी. आणि पॅसिव्ह व्हॉइस करताना जो ऑब्जेक्ट आहे वाक्यातला तो घेतो आपण सुरुवात. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य सुरुवात, पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात ही कर्मानं करतो. कशानं करतो? कर्मानं करतो. कारण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्या कर्माला महत्व असते, त्या कार्याला महत्व असते, क्रियापदाला म्हणजे क्रिया करणाऱ्याला महत्व नसते. आता मला सांगा, द मंकी सुरुवातीला आलं पाहिजे, द मंकी सुरुवातीला आलं पाहिजे. दोन असे वाक्य आहेत की त्यात मनीषनं सुरुवात झाली, ते वाक्य पॅसिव्हचं होणार नाही. ते वाक्य पॅसिव्हचं होईल का? नाही. राईट. या आता इथे द मंकी आहे, इथे द मंकी आहे. बरोबर. आता इथे द मंकी आहे, पण या वाक्याचा अर्थ बघा, द मंकी हिट मनीष. आता त्या मंकीनं मनीषला मारलं का? मंकीनं मनीषला मारलं का? नाही. मंकीनं मनीषला मारलं नाही म्हणजे यांनी क्रियापद बदललं नाही. हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं झालं. हे आपलं आन्सर नाही. आपला आन्सर येणार द मंकी वॉज हिट. जर ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य साध्या भूतकाळाचं असेल तर ते पॅसिव्ह व्हॉइस करताना वाज वेअर प्लस V3 घ्यावा लागतो. वरचं वाक्य जर साध्या भूतकाळाचं असेल तर त्याचं पॅसिव्ह करताना काय घ्यावा लागतो? वाज किंवा वेअर प्लस V3 घ्यावा लागतो. इथं वाज आलेला आहे. कसा आला? द मंकी एकवचने वाज आला, आणि त्या क्रियापदाचं तिसरं रूप हिट आलं. तर हे आपलं आन्सर. तुम्ही या ट्रिक लक्षात ठेवा. अतिशय सोपं आहे. आपण एक दिवस नक्कीच पूर्ण कंप्लीट जो व्हॉइस आहे तो तुमच्या पाठ होईल, मुख पाठ होईल, अशा पद्धतीने आपण घेऊ. सध्या प्रश्नाच्या संदर्भात एवढं लक्षात ठेवा. राईट. बघा, या आता पुढचा प्रश्न आहे, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस have been underlined and given as option. Select the options that contains an error.
आता आपल्याला एरर सांगायचे, आपल्याला काय सांगायचे, एरर सांगायचे. प्रश्न वाचू आपण. आय विल गिव्ह, पा बेसिकचा प्रश्न आहे, बेसिकचा प्रश्न आहे, तुम्ही 10 समजायला, हा 10चा प्रश्न. विल गिव्ह आलं, अंडरलाईन दिलेली आहे 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी. आपल्याला फक्त सांगायचे आहे की एरर कुठे आहे आणि कोणत्या बाकीच्या बरोबर आहेत. बघा, आय विल गिव्ह मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब तुम्हाला माहिती आहेत सगळे, कुठून कुठपर्यंत मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, बरोबर, मे, माइट, मस्ट, यूज टू, ऑट टू, डेअर आणि नीड. पेन वही घेऊन बसा, अदरवाईज पेन वही नसेल तर तुम्ही या पीडीएफ ची झेरॉक्स काढा, आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही पीडीएफ आपण पाठवू आणि सोबत पेनाने लिहित चला, म्हणजे तुम्हाला तुमचं काय होईल, रिव्हिजन होईल. हे आता सगळे मॉडल ऑक्झिलरी वर्ब, आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर नेहमी आणि नेहमी क्रियापदाचा कोणतं रूप आपण वापरतो, मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर नेहमी क्रियापदाचा बेस फॉर्म आपण वापरतो. कोणता फॉर्म वापरतो, क्रियापदाचा बेस फॉर्म. कोणाच्या नंतर, मॉडल ऑक्झिलरी वर्ब नंतर. आणि मॉडल वर्ब कोणते, हे जे आपण खाली लिहिले, कॅन पासून मे, माइट, मस्ट, डेअर आणि नीड पर्यंत, राईट. तर त्यामुळे विल हा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे, तुमच्या भाषेत हा सिंपल फ्युचर टेन्स आहे, आणि त्यानंतर क्रियापदाचा बेस फॉर्म येतो. बेस फॉर्म म्हणजे काय, त्याला एस नाही, त्याला ईडी नाही, त्याला आयएनजी नाही, काहीच नाही, त्याच्या मूळ रूपात, बरोबर. म्हणजे आय विल गिव्ह हे बरोबर आहे, आय विल गिव्ह नो प्रॉब्लेम, आय विल गिव्ह इथपर्यंत तर बरोबरच, आणि हर ही द्वितीय कर्म आहे, आय विल गिव्ह हेही बरोबर आहे. पुढे या तुम्ही, ऑर एल्स, आय विल आस्क फिलिप, आय विल आस्क फिलिप, ओके, काय अडचण नाही, ही बरोबर आहे, चुकण्यासारखं काहीच नाही. मॉडल वर्बच्या नंतर क्रियापदाचा बेस फॉर्म आस्क, बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. आय विल आस्क फिलिप टू टेकिंग इट फ्रॉम मी अँड गिव्ह इट टू हर. आता तुम्ही म्हणता, सर पूर्ण वाक्याचा अर्थ सांगा, काही गरज आहे का? नाही, आपण जे ग्रॅमॅटिकल आपला जो पोर्शन आहे तो समजून घ्या, बरोबर. तुम्हाला एखाद्या वाक्याचा अर्थ समजला म्हणजे ग्रामर येईलच असं नाही, रूल्स माहित पाहिजे आपल्याला, समजून अंडरस्टँडिंग. बघा, आता आपल्याला ओळखायची चूक कुठे, तुम्हाला मी सांगितलं आय विल गिव्ह हे बरोबर आहे, आय विल गिव्ह हेही बरोबर आहे, आय विल आस्क फिलिप इथपर्यंतही बरोबर आहे. आता या तुम्ही, आय विल आस्क फिलिप टू टेकिंग इट फ्रॉम मी अँड गिव्ह इट टू हर. आय विल आस्क फिलिप, ओके, काय अडचण नाही, साधं बरोबर आहे. आय सी हर हेही बरोबर आहे, टेकिंग इट फ्रॉम मी विल गिव्ह हेही बरोबर आहे, फक्त टेकिंग इट फ्रॉम मी हे चुकलं. आता कसं चुकलं तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस एखादं इंग्लिशमध्ये वाक्य असते, काय असते, ज्यावेळेस इंग्रजीत एखादं वाक्य असते आणि त्या एका वाक्यात 2 वर्ब असतात, एका वाक्यात किती वर्ब असतात, 2 वर्ब असतात, त्यावेळेस दुसरं वर्ब हे इन्फिनिटिव्ह फॉर्म मध्ये येते. कसं तुम्हाला सांगतो, आय लिसन, आय लिसन टू अंडरस्टँड. आता मी जे 1 मिनिट अगोदर बोललो ते तुमच्या लक्षात येईल. मी काय सांगितलं, एक वाक्य असते त्यात जर 2 वर्ब असते, बघा, लिसन आहे, आता तुम्ही माझं का ऐकता, तुम्ही माझं, टू अंडरस्टँड, समजून घेण्यासाठी. एक वर्ब झाला, हा दुसरा वर्ब झाला. ज्यावेळेस एका वाक्यात 2 वर्ब येतात तर पहिल्या वर्ब नंतर जो दुसरा वर्ब आहे तो इन्फिनिटिव्ह फॉर्म मध्ये असला पाहिजे, टू प्लस बेस फॉर्म मध्ये असला पाहिजे, बरोबर. कशासाठी लिसन करतो आपण, टू अंडरस्टँड. आता मला सांगा, आता इथे या तुम्ही, आय विल आस्क फिलिप टू टेकिंग इट फ्रॉम मी, म्हणजे इथं काय यायला पाहिजे, आयएनजी यायला पाहिजे का, नाही. आय विल आस्क फिलिप टू टेक इट, हे इट आहे, हे इथं गडबड झाली, इट झालं ते. हे बघा, आय विल आस्क फिलिप टू टेक इट फ्रॉम मी, बरोबर. आय विल आस्क, एक वर्ब, दुसरा वर्ब आला तर तो कोणत्या फॉर्म मध्ये आला, टू प्लस बेस फॉर्म मध्ये आला. म्हणजे असे जर 2 वर्ब आले तर दुसरा वर्ब हा टू प्लस बेस फॉर्म मध्ये वापरायचा. खूप सारे उदाहरण देता येईल. आय गो टू अटेंड लेक्चर, आय गो टू अटेंड, दे वेंट टू अपियर एक्झाम, दे वेंट टू अपियर इन द एक्झामिनेशन, परीक्षा देण्यासाठी ते गेले, दे वेंट टू अटेंड. आलं लक्षात. 2 क्रियापद आले की दुसरे क्रियापदाच्या अगोदर टू प्लस बेस फॉर्म, हे त्याचं उदाहरण आहे. इथं आयएनजी पाहिजे नाही, हे नुसतं काय पाहिजे, फक्त टू टेक पाहिजे, म्हणजे हा आयएनजी चुकला, म्हणजे आपला आन्सर आहे 3 नंबर आपल्याला विचारली एरर. बघा, एकदम सोपा आहे, बेसिकचा प्रश्न आहे. या पुढे, आता पुढे आपल्याला प्रश्न आहे आर्टिकल. त्यांनी आर्टिकल विचारलेले, जर नो आर्टिकल असेल तर तुम्ही तसा पर्याय सांगा म्हणते, बरोबर. हर टीचिंग वेअर आई ओपनर फॉर ऑल द स्टुडंट्स. आई ओपनर, आई कसं लिहितो आपण या आईला, आई. अ हा मराठीतला आहे स्वर, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर काय येईल, अँड आई ओपनर. साधी गोष्ट आहे. आर्टिकलचे 2च नियम. आर्टिकलचे किती नियम,
दोनच नियम. द कधी वापरतो आपण? तर डेफिनेट एखादी गोष्ट निश्चित असेल तर द वापरतो. आता निश्चित म्हणजे काय हे येणाऱ्या प्रश्नात पाहू. इथं ए एन आपल्याला वापरायचं आहे. आता ज्यावेळेस आपण ए एन वापरतो, ए एन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दोन्हीचा अर्थ एकच. ए आणि एन हे ऑर मध्ये असते ना, असं ऑर मध्ये असते. एक तर ए वापरा, एकतर काय वापरा, एकतर काय वापरा, ए वापरा किंवा काय वापरा, एन वापरा. दोन्ही वेगळे आहेत का? नाही. एक तर ए अदरवाईज एन येईल. दोन्हीचा अर्थ एकच. एन कधी वापरायचा? जे मराठीचे स्वर आहेत, मराठीचे स्वर, इंग्रजीच्या स्वराचा आणि एन वापरण्याचा काही संबंध नाही. बरोबर. जर एखाद्या इंग्रजीच्या शब्दाचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे, जे उच्चार आहे, ते मराठीतल्या स्वराप्रमाणे होत असेल तर तिथं आपण काय वापरायचं? एन वापरायचा. अदरवाईज काय वापरायचा? ए वापरायचा. बरोबर. आता बघा तुम्ही, इथं मी तुम्हाला सांगितलं अम्ब्रेला, अम्ब्रेला, आणि इथं लिहिलं आपण युनिव्हर्सिटी. आता जर तुम्ही इंग्रजीचा विचार केला, इंग्रजीचे स्वर आहेत ए ई आय ओ यू, ए ई आय ओ आणि यू. बरोबर. आता यू हा स्वर आहे, तुम्ही म्हणसाल सर यू हा स्वर आहे, मग दोन्ही ठिकाणी एन वापरला तर ते दोन्ही ठिकाणी एन चुकल का? आता तुम्हाला सांगतो. अम्ब्रेला, अम्ब्रेलाचा उच्चार कसा? मराठीतला अ, म्हणून इथं एन हा करेक्ट आहे. एन अम्ब्रेला. पण आता तुम्ही युनिव्हर्सिटी म्हणलं, या युनिव्हर्सिटीला जर मराठीत लिहिलं तर येते यू, आणि यू हा मराठीतला स्वर आहे का? नाही. म्हणून इथं काय येईल? इथं येईल अ युनिव्हर्सिटी. आलं लक्षात? तसं हे जे आय ओपनर आहे, या आयचा उच्चार काय होतो? अ मराठीतला, आणि मराठीतला अ स्वर आहे. इंग्रजीत जो कोणता वर्ड असेल ज्याच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरायचं, त्याचं प्रोनाऊन्सिएशन जर मराठीतल्या स्वराप्रमाणे सुरू होत असेल, अ आ इ ई ए ऐ ओ औ अम आणि आहा, तर त्याच्या अगोदर आपल्याला एन वापरायचा, अदरवाईज ए वापरायचा. आणि ह्या दोन्ही नसतील तर तिथं आपल्याला द वापरायचं. एन आय ओपनर, आपला आन्सर येईल एन. बघा एकदम सोपं आहे, एकदम फिक्स. तुम्ही तेवढ्या गोष्टी समजून घ्या, लिहून घ्या, नोट डाऊन करा. बरोबर. बघा आता पुढचं, ही विल पिक अप द पेपर्स वन्स यू इव्हॅल्युएटिंग देम. आता याला दोन गोष्टी, एक त्याला बेसिकही म्हणता येईल, याला टेन्सही म्हणता येईल. आपण टेन्स म्हणू कारण याच्यात विल वापरलेला. आय विल पिक अप, विल मोडल ऑक्झिलरी, पिक अप बेस फॉर्म, राईट. आता दोन गोष्टी येतात इथं आपल्याला काहीतरी वापरायचं. आता तुम्ही म्हणसाल कसं? या आपल्या पर्यायाकडे विल फिनिश, ओके. विल बी फिनिशिंग, ओके. हॅड फिनिश, विल बी फिनिशिंग. पण विल बी फिनिशिंग अशी रचना नसते इंग्रजीतली, हे तर म्हणजे शुअर चुकलं. हॅड फिनिश, ओके. आता बघा तुम्ही, आता दोन गोष्टी असतात. जर एका वाक्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स असला, एका वाक्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्स असेल, तर दुसऱ्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला वापरायचा आहे. ही एक रचना आहे इंग्लिश मधली. दोन सेंटेन्स आहेत. एका सेंटेन्स मध्ये जर सिंपल फ्युचर टेन्स असेल तर दुसऱ्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असला पाहिजे, असा रूल आहे. अशी रचना आहे वाक्याची, असं स्ट्रक्चर आहे. ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. सगळ्या परीक्षेमध्ये विचारलं जातं. एका वाक्यात विल आहे म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स आहे. ही विल पिक अप द पेपर्स वन्स यू फिनिश इव्हॅल्युएटिंग देम. एकदा का तुम्ही पेपर इव्हॅल्युएट केले, एकदा का तुम्ही पेपर तपासले, मूल्यांकन केलं, की तो काय करेल, ही काय करेल, तो पेपर तुमच्याकडून घेऊन जाईल पुढच्या गोष्टीसाठी. आलं लक्षात? कसं सोडवलं आपण? आपल्याला ही रचना माहित पाहिजे. सिंपल फ्युचरचं एक वाक्य असेल तर दुसरं वाक्य सिंपल प्रेझेंटचं असेल, किंवा एक वाक्य सिंपल प्रेझेंटचं असेल तर दुसरं वाक्य सिंपल फ्युचरचं असेल. तुम्हाला उदाहरण सांगतो. आय विल हेल्प यू, इफ यू आस्क मी. बघा, आय विल हेल्प यू इफ यू आस्क मी. जर तुम्ही मला विचारलं, जर तुम्ही मला मदत मागितली तर मी तुम्हाला मदत करेल. आस्क सिंपल प्रेझेंट, विल सिंपल फ्युचर. ही वाक्याची रचना आहे, ही रचना माहित पाहिजे. एकदम बेसिक रचना आहे, म्हणजे याच्यात असं काहीच रॉकेट सायन्स नाही, एकदम बेसिक रचना आहे. येस, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न दिसायला एकदम मोठा. किती मोठा? एकदम मोठा आहे दिसायला. याला म्हणतात पंक्च्युएशन. हा प्रश्न कोणत्या टॉपिकवरचा? पंक्च्युएशन टॉपिकवरचा. पंक्च्युएशन म्हणजे काय? कॉमा वापरणे, उद्गारवाचक चिन्ह वापरणे, प्रश्नार्थक चिन्ह वापरणे. जे चिन्ह आहेत इंग्लिश मधले, ते चिन्ह वापरायचे म्हणजे पंक्च्युएशन. किती मोठा प्रश्न आहे? बरोबर आहे, एकदम मोठा प्रश्न आहे. पण तुम्हाला काही बेसिक 2-3 गोष्टी माहित पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी याच्यात सांगायच्या आहेत, पण आपण या प्रश्नाशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्या बघू. बरोबर. आता खूप सारे वाक्य, चारही वाक्य सेम आहेत. चारही वाक्य काय आहेत? बिलकुल सेम आहेत. बरोबर. आणि आपल्याला कोणतं वाक्य करेक्टली पंक्च्युएटेड आहे ते विचारलेलं आहे. म्हणजे आयडेंटिफाय द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. बघा, लो कोस्ट मोझारेला. आता इथंच कसं होते,
म्हणजे अर्ध्या जणांची दांडीगुल इथंच झाली. पहिली गोष्ट तर एवढं मोठं वाक्य वाचूनच आपले डोळे फिरतात, चारही वाक्य सेम आणि मोठमोठं आहे. दुसरा विषय आपल्याला ते समजलं बी पाहिजे मोझारेला काय आहे. हे फक्त आपल्याला इथं पंक्च्युएशनचा प्रश्न आहे. पंक्च्युएशन कसं वापरायचं हे समजून घ्यायचं. जर वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला तर अंडरस्टँड करून घेणं अधिक सोपं जाईल. बघा कसं, आता हे मोझारेला काय आपल्याला माहित पाहिजे. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना पिझ्झा खाल्ला असेल, पिझ्झा बरोबर. तर जो पिझ्झा असते त्या पिझ्झ्यावर असं एक पांढरा असा एक लिक्विड असते. ते पांढरं लिक्विड असं त्या लाल नसते का सॉस असते, त्या सॉसच्या याच्यात असं ते असं दाबायचं. जर ज्यांना माहित नसेल तर तुम्हाला पक्षी माहिती आहे. पक्षी ज्या प्रकारे पक्षी त्यांचा नेचर कॉल करतात, तर ते जे बिलकुल पांढरं पांढरं येते ते तसं असते. म्हणजे ज्यांना माहित नाही त्यासाठी बरोबर, तर त्याला मोझारेला म्हणतात. ती एकदम असं कसं लागते टेस्ट त्याची, गोड खारट अशी टेस्ट त्याची लागते बरोबर. तर मोझारेला म्हणजे त्या पिझ्झावर टाकणारं जे पांढरं लिक्विड आहे तो डब्बा प्रेस करून आपण असं टाकतो. ज्याला माहित नाही त्यानं लक्षात ठेवायचं की पाखरं ज्याप्रमाणे आपला सकाळचं काम करतात, एकदम पांढरं शुभ्र असं लंबी, तसं असते ते मोझारेला बरोबर. आता हा लो मॉइश्चर मोझारेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ. आणि खूप साऱ्या गोष्टी पुढे दिलेल्या आहेत. आता तुम्हाला सांगतो 2 वाक्य दिलेले आहेत. इथं अँड आहे, बरं ठीक, एका ठिकाणी अँड आहे आणि एका ठिकाणी व्हाईल आहे. आता अँड आणि व्हाईल कंजक्शन असतात, 2 शब्द 2 वाक्य जोडण्याचं काम करतात. आता जर तुम्ही बघितलं, लो मॉइश्चर मोझारेला कॅन हॅव ए लॉंगर शेल्फ लाईफ, ओके, इथं कॉमा पाहिजे. स्ट्रॉंगर फ्लेवर इथं कॉमा पाहिजे. अँड इझियर इथं कॉमेची गरज नाही, इथं नाही, कारण तिथं अँड आहे बरोबर. त्या अँडनं काय केले, 2 लिस्ट जोडल्या. अँड इझियर मिल्टिंग व्हाईल फ्रेश क्रीमी व्हेरियंट्स मस्ट बी कन्झ्युम विदिन द फर्स्ट कपल ऑफ डेज ऑफ प्रोडक्शन. हे संयुक्त वाक्य आहे. हे 2 वाक्य व्हाईलनं जोडलेलं आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या, जर व्हाईलनं एखादं वाक्य जोडलेलं असेल, जोडलेलं असेल तर त्या व्हाईलच्या अगोदर कॉमा पाहिजे. संयुक्त वाक्य मराठीत ज्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो, तो आला आणि आम्ही निघालो. संयुक्त वाक्य. पाऊस थांबला आणि आम्ही परत आलो. संयुक्त वाक्य. तो शाळेत गेला आणि शाळेचा क्लास सुरू झाला. हे जे संयुक्त वाक्य आहेत त्याला इंग्रजीत कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. आणि कंपाऊंड सेंटेन्स जोडणारे काही कंजक्शन आहेत, त्याच्यापैकी एक व्हाईल आहे, अँड आहे, अल्दो आहे, हे कंपाऊंड कंजक्शन आहेत बरोबर. बट आहे, कंपाऊंड कंजक्शन. जर बटनं 2 वाक्य जोडले असतील, व्हाईटनं 2 वाक्य जोडलेले असतील तर त्याच्या अगोदर कॉमा पाहिजे. मग आपण असे वाक्य शोधू की ज्याच्या अगोदर काय आहे, कॉमा आहे, ज्या व्हाईलच्या अगोदर कॉमा आहे. कारण हे आता इथे एक वाक्य आहे, व्हाईलच्या अगोदर हा कॉमा आहे बरोबर. व्हाईलच्या अगोदर कॉमा आहे. ज्या इथं व्हाईलच्या अगोदर कॉमा नाही, 2चं वाक्य चुकलं. व्हाईलच्या अगोदर कॉमा आहे, इट्स ओके, आणि व्हाईलच्या अगोदर इथं कॉमा आहे, म्हणजे 2 नंबरचं वाक्य आपलं चुकलं. ओके. आता तुम्हाला एक गोष्ट अजून इथं सांगायची, हा जो मोझारेला आहे, ह्या मोझारेलाच्या अगोदर एक 2 शब्द येतात, लो मॉइश्चर. तर याला कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस एखादा नाऊन असते आणि त्याच्या अगोदर 2 कंपाऊंड ऑब्जेक्टिव्ह असतात तर त्याच्यामध्ये हायफन पाहिजे, हायफन. आता कसं तुम्हाला सांगतो बरोबर. इथं थोडीशी जागा कमी आहे, आपण पुढच्या प्रश्नात तुम्हाला एक 2-4 उदाहरणं देऊन समजून सांगतो. या आता पुढे इथं मागच्याच प्रश्नाचं आपण एक अंडरस्टँडिंग बघू. कंपाऊंड नाऊन म्हणजे काय, जसं तिथं काय होतं, लो मॉइश्चर आणि मोझारेला. हाय स्पीड ट्रेन, वेल पेड जॉब बरोबर. वेल नोन रायटर, WRITR, वेल नोन रायटर. तुमच्या लक्षात येते, हा बघा रायटर, हा मोझारेला, हा ट्रेन, हा जॉब, हे नाऊन आहेत. हे काय नाऊन आहेत. आणि याच्या अगोदर प्रत्येक वेळी 2-2 कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह झालेले आहेत. ट्रेन कशी आहे, हाय स्पीड ट्रेन. लो कोस्ट एअरलाईन बरोबर. हे जे मी एक्झाम्पल घेतलेले आहेत, हे एक्झाम्पल सगळे माझ्या मनाचं एकही नाही का, कारण मी आयोगाचा संदर्भ आहे का, नाही. संदर्भ पुस्तकातले हे एक्झाम्पल्स आहेत, कारण त्याच्यातले प्रश्न समोर परीक्षेला येणार आहेत. हे कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह आहेत. लो कोस्ट एअरलाईन, वेल नोन रायटर, लो मॉइश्चर मोझारेला, हाय स्पीड ट्रेन, वेल पेड जॉब. तर हे झाले नाऊन. एअरलाईन, रायटर बरोबर, हा मोझारेला, हा ट्रेन, हा जॉब, हे नाऊन झाले. आणि या नाऊनसाठी 2 कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह आले,
जर अशा पद्धतीने नाऊन नंतर येत असेल, ऍडजेक्टिव्ह हे दोन अगोदर येत असतील, तर प्रत्येक वेळी तिथं हायफन पाहिजे. प्रत्येक वेळी काय पाहिजे? हायफन पाहिजे. ठीक आहे इथपर्यंत. आता या तुम्ही आपल्या प्रश्नात. आता मला सांगा, लो मॉइश्चर आहे म्हणजे हा मोझारेला हा नाऊन आहे, हे कंपाऊंड ऍडजेक्टिव्ह येतं, म्हणजे आपल्याला इथं काय पाहिजे? हायफन पाहिजे. या वाक्यात हायफन नाही चुकला, 3 नंबरच्या वाक्यात हायफन नाही चुकलं, बरोबर. म्हणजे दुसरा आणि तिसरा ऑप्शन आपला कटला. लो मॉइश्चर. आता लास्ट मध्ये ओके इथं आहे, इथं हायफन आहे, बरोबर. आता पुढे या. लो मॉइश्चर मोझारेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ, अ लॉंगर शेल्फ लाईफ, स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इझियर मेल्टिंग. 3 गोष्टी दिलेल्या आहेत. जर तो मोझारेला आहे तो लो मॉइश्चर म्हणजे कोरडा. आता कोणती जरी गोष्ट असेल ती कोरडी असली ती जास्त टिकते. काय काय फायदे? जर मोझारेला हा लो मॉइश्चर म्हणजे कोरडा जर असेल तर काय काय होते? लॉंगर शेल्फ, ती जास्त दिवस टिकते. स्ट्रॉंगर फ्लेवर, त्याचा फ्लेवर स्ट्रॉंग येतो. म्हणजे ही एक प्रकारची लिस्ट आहे इथं कॉमन. अँड इझियर मेल्टिंग, आणि तो लवकर वितळतो जर कोरडा असेल तर. व्हाईल फ्रेश क्रीमी व्हेरियंट्स, क्रीमी व्हेरियंट्स म्हणजे काय? हाय मॉइश्चर. जर तो हाय मॉइश्चर असेल तो मस्ट बी कन्झ्युम विदिन द फर्स्ट कपल ऑफ डेज ऑफ प्रोडक्शन. तो तयार केल्यानंतर 1-2 दिवसातच तो वापरावा लागतो, कन्झ्युम करावा लागतो, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. तर ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ना, लॉंगर शेल्फ लाईफ, त्याचे फायदे लॉंगर शेल्फ लाईफ, स्ट्रॉंगर फ्लेवर आणि इझियर मेल्टिंग, इथं पाहिजे का? कॉमा. आता या तुम्ही लो मॉइश्चरच्या नंतर हायपन आहे, बरोबर आहे. कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ, कॉमा, बरोबर आहे. स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इझियर मेल्टिंग, बरोबर आहे. आणि व्हाईलच्या अगोदरही कॉमा आहे, बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य आपलं बरोबर आहे. आता 4 मध्ये काय चुकलं बघू आपण. कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ, कॉमा आहे, बरोबर. स्ट्रॉंग फ्लेवर्स, बरोबर. अँड इझियर मेल्टिंग, हे बरोबर. व्हाईल फ्रेश क्रीमी व्हेरियंट्स मस्ट बी कन्झ्युम विदिन द फर्स्ट कपल ऑफ डेज. आता या कन्झ्युमच्या नंतर काही कॉमेची गरज आहे का? नाही. का नाही गरज तुम्हाला सांगतो. आता इथं हे वाक्य सुरू झालेलं व्हाईल पासून. व्हाईल फ्रेश क्रीमी व्हेरियंट्स मस्ट बी कन्झ्युम विदिन द फर्स्ट कपल ऑफ डेज ऑफ प्रोडक्शन. आता हे काही 2 वाक्य जोडा नाही लागले इथं. इथं काही लिस्ट नाही, इथं काही नवीन वाक्य सुरू झालेलं नाही, इथं काही कंजक्शन नाही, ही विदिन काही कंजक्शन नाही, फ्रेज आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे हा कॉमा हे व्यर्थ आहे, हा कॉमेची गरज नाही. त्याच्यामुळे आपलं वाक्य बरोबर आहे. लो मॉइश्चर वालं हे 1 नंबरचं वाक्य, लो मॉइश्चर मोझारेला वर. राईट. बघा एकदम सोपं आहे, फक्त काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. या तुम्ही आता पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेले पुन्हा इडियम्स. एक इडियम्स आपण बघितलेली, आता ही दुसरी इडियम्स आहे. टू गेट अ टो होल्ड. पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. तो म्हणजे पायाचे बोट, आणि होल्ड, टो होल्ड. एक आहे फुट होल्ड. आता टो होल्ड वर प्रश्न विचारला, मग फुट होल्ड आपण समजून घेऊ. टो होल्ड आणि फुट होल्ड. टो होल्ड म्हणजे पायाचे बोट. तुम्ही कधी गडावर चढले का? गडावर चढले किंवा एखादा खूपच अरुंद असा बारीक असा रस्ता आहे आणि पाय ठेवायला जागा नाही, तर मग आपण कसं बोट ठेवतो, किंवा एखाद्या भीतीवर तुम्ही चढले असता तर आपल्याला फक्त बोट ठेवायपुरती जागा आहे पाहिजे, पायाचे बोट ठेवायपुरती जागा आहे, जेणेकरून आपण वर जाऊ. त्याला टो होल्ड असं म्हणतात. आणि फुट होल्ड म्हणजे काय? पाय ठेवायला जागा आहे, म्हणजे व्यवस्थित तिथं जागा आहे, व्यवस्थित जशी पाहिजे तशी. म्हणजे टू होल्डच्या पुढचा फुट होल्ड. आता याचा मीडियम्स मध्ये मिनिंग कसा होतो? टू गेट अ टोल्ड, टू गेट स्टक इन डिफिकल्ट सिच्युएशन असं नाही. टू ऑप्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम इच वन कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री और एरिया. हे 2 नंबर त्याचा आन्सर आहे. प्रमोटेड थ्रू हार्डवर्क असं नाही. टू गेट कंट्रोल डिफिकल्ट सिच्युएशन इझिली असंही नाही. टू गेट अ टो होल्ड म्हणजे एखादा तुम्ही जो नवीन इनिशिएटिव्ह तयार केला, एखादा नवीन तुमचा स्टार्टअप असेल, काही असेल. आता फॉर एक्झाम्पल हा आपला युट्यूब स्टार्टअप आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, बरोबर. तर इथं आपण आता ही टो होल्ड कशी वापरणार? आय एम ट्राइंग टू गेट अ टो होल्ड ऑन दिस युट्यूब प्लॅटफॉर्म. म्हणजे या प्लॅटफॉर्मवर मी स्वतःचा म्हणजे स्वतः स्टेबल होण्याचा एक प्रयत्न करत आहे, स्वतः स्टेबल होण्याची धडपड करत आहे. म्हणजे एकदम सुरुवातीचा काळ, की जो तुम्ही स्वतःचा स्टेबल होण्यासाठी जे प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण टो होल्ड वापरतो. आणि आता समजा मी आता सुरुवात केली आणि आता काही दिवसानं, आफ्टर कंटिन्युअस एफर्ट्स, आफ्टर कपल ऑफ इयर्स किंवा आफ्टर कंटिन्युअस एफर्ट्स, आय गॉट फुट होल्ड ऑन युट्यूब प्लॅटफॉर्म. म्हणजे आता मी वेल एस्टॅब्लिश झालेलो आहे. तर असा या टू होल्डचा अर्थ आहे. टू होल्ड म्हणजे टू ऑप्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर एरिया. म्हणजे आपला स्वतःचा जी सुरुवातीचा काळ आहे त्यात जम बसवण्यासाठी, त्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये, पर्टिक्युलर स्टार्टअपमध्ये स्वतःचा जम बसवण्यासाठी एक प्रयत्न करणे, त्याला म्हणायचं टू गेट अ स्टो होल्ड. आणि फुट होल्ड म्हणजे प्रयत्नानंतर, 1-2 वर्षाच्या सततच्या प्रयत्नानंतर तुम्ही आता त्याच्यातनी वेल एस्टॅब्लिश झाले, त्यावेळेस आपण फुट होल्ड हा शब्द वापरतो. राईट. लक्षात राहील तुमच्या आता ही इडियम्स. या आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, समबडी टोल्ड यू, क्वेश्चन टॅग. बरोबर. क्वेश्चन टॅग एकदम सोपा आहे.
क्वेश्चन टॅग सोपा आहे. वाक्याचा करता बघा, वाक्याचा करता आपला समबडी आहे. ज्या वेळेस वाक्याचा करता बडी असतो, ज्यावेळेस वाक्याचा करता थिंग असतो आणि ज्यावेळेस वाक्याचा करता इट असतो, म्हणजे कसं समबडी बघा, समबडी समथिंग, समबडी समथिंग, बरोबर, आणि वन, इथं काय पाहिजे, वन पाहिजे. समबडी समथिंग समवन, समबडी समथिंग समवन. आता मी इथे लिहितो एनी, बरोबर. एनीबडी एनिथिंग एनीवन, बरोबर. समबडी समथिंग समवन, एनीबडी एनिथिंग एनीवन, बरोबर. ज्यावेळेस हे बडी वन थिंग असे असतात त्यावेळेस त्याच्यासाठी आपण जो प्रोनाउन आहे तो प्रोनाउन आपण काय वापरतो, तो प्रोनाउन आपण दे वापरतो. प्रोनाउन काय वापरतो, दे वापरतो क्वेश्चन टॅग मध्ये. मग प्रत्येक ठिकाणी दे आहे, ओके. प्रत्येक ठिकाणी काय आहे, दे आहे, ओके. आता येऊ आपण टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट. आता इथं व्हर्ब बघा, इथं व्हर्ब काय आहे. आता याच्यामध्ये अजून दोन गोष्टी बघाव्या लागतात. वाक्य निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. जर समजा वाक्य निगेटिव्ह असेल क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होईल. वाक्य निगेटिव्ह असेल तर काय, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होईल. वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग काय होईल, निगेटिव्ह. आता मला सांगा तुम्ही, समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट. निगेटिव्ह दर्शवणारा या वाक्यात कोणताही शब्द नाही. म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह आहे, आपल्याला क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा आहे, तर प्रत्येक वाक्य निगेटिव्ह आहे, ओके. काही अडचण नाही इथपर्यंत. दोन गोष्टी आपण बघितल्या. बडीसाठी आपण दे वापरणार, सगळ्या वाक्यात दे आहे, बरोबर. वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह आहे, प्रत्येक वाक्यात निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहे, तेही बरोबर आहे. मग आता या व्हर्ब वर, वाक्याचा जो व्हर्ब आहे तो टोल्ड आहे. समबडी टोल्ड यू, समबडी टोल्ड यू, हा V2 आहे. हा काय आहे, V2 आहे. समबडी टोल्ड यू V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला तिथं काय वापरावं लागेल, डीड वापरावं लागेल. आता या तुम्ही, इथं डोंट आहे चुकलं, इथं हॅवंट आहे चुकलं, इथं डझंट आहे चुकलं, म्हणजे आपल्याला डिडंट दे वाला क्वेश्चन टॅग आपला बरोबर आहे. कशावरून ओळखला आपण, तर सुरुवातीच्या वाक्यात टोल्ड हा जो क्रियापद आहे तो साध्या भूतकाळात आहे, म्हणून आपण काय वापरला, डीड वापरला क्वेश्चन टॅग करता वेळेस. या आता पुढचा प्रश्न आहे आपला, टॉपिक आहे प्रेपोजिशन. टॉपिक आहे प्रेपोजिशन. इथं ऍड चुकलेला आहे प्रश्नात. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला बरोबर सांगा, एरर सांगा वाक्यात. बघा, आय एम गोईंग ऑन असं आहे ते वाक्य. आय एम गोईंग ऑन 24th ऑफ जुलै. बघा, टायपिंग मध्ये जुलैचं स्पेलिंग चुकलेलं आहे, इथं एकच येईल पाहिजे. काय पाहिजे, एकच येईल पाहिजे, जुलै, बरोबर. आणि ऑन, ज्यावेळेस तारीख असेल ना, तारीख, तर प्रेपोजिशन काय वापरायचं, ऑन वापरायचं. इथं काय वापरायला, ऍट वापरायचं. चुकलं, आपल्याला बरोबर सांगितलेलं आहे ऑन 24th ऑफ जुलै, राईट. या बरोबर. या आता पुढचा प्रश्न. इथं आपल्याला एक दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, एरर विचारलेली आहे. एरर विचारलेली, आय शॅल हॅव वेंट टू बेड बाय द टाइम मनीष गेट्स बॅक. हा क्वेश्चन आहे टेन्सचा. कोणता क्वेश्चन आहे, टेन्सचा. तुम्हाला टेन्स मध्ये माहित पाहिजे कोणता ऑक्झिलरी वर्ब आणि कोणता व्हर्ब वापरणं. या वाक्यात आय शॅल हॅव वेंट, बघा, शॅल हॅव आणि वेंट इथंच चुकलेला आहे. ज्या वेळेस शॅल हॅव विल हॅव असतो, ज्या वेळेस शॅल हॅव आणि विल हॅव असतो, यानंतर नेहमी आणि नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे. काय पाहिजे, क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे. शॅल हॅव विल हॅव नंतर इथं तुम्ही गो, वेंट आणि काय पाहिजे, इथं गॉन. काय वापरायला पाहिजे, गॉन. गोचं पहिलं रूप काय, गो. दुसरं रूप काय, वेंट. आणि तिसरं रूप काय, गॉन. इथं काय पाहिजे आपल्याला, करेक्शन पाहिजे, गॉन. तर या तुम्ही शॅल हॅव गॉन, शॅल हॅव गॉन हे आपलं करेक्ट आन्सर. टेन्सचा प्रश्न आहे. कोणता टेन्स झाला आता, शॅल हॅव विल हॅव प्लस V3. हा झाला फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्सची ही रचना आहे आणि त्यावरच हे वाक्य विचारलेलं आहे, राईट. या आता बरोबर पुढचं वाक्य आहे अंडरलाईन, ओके. इनकरेक्ट विचारलेलं आहे, ओके. तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे, 2 words आर अंडरलाईन. 2 शब्द असे की ज्यांच्या खाली अंडरलाईन केलेली आहे, बरोबर. ठीक आहे, तर एका शब्दाखाली प्रिंटिंग. द इनकन्व्हिनियन्स कॉज बाय द कन्स्ट्रक्शन वर्क इन द नेबरहुड. हा प्रश्न आहे स्पेलिंगचा. हा प्रश्न कशाचा आहे, स्पेलिंगचा, बरोबर. स्पेलिंगवर प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नात असं सांगितलेलं आहे की 2 असे शब्द आहेत त्याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. त्याच्यातला जो इनकरेक्ट स्पेलिंग आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे, बरोबर. आता मला सांगा तुम्ही, इथे येऊ आपण नेबरवर. नेबरचं स्पेलिंग काय, NEIGH, ने. बर, BOUR, बर. आणि हुड, बरोबर. याला आपण आपल्या सोयीनं ते थोडंसं वेगळं केलं. नेबरचं कसं लक्षात ठेवायचं, NEIGH, ने, बर, BOUR आणि हुड HOOD. म्हणजे विसरल का आता नेबरहुडचं स्पेलिंग, ने बर, ने, ब आणि र. ने म्हणजे काय, NEIGH, ने, NEIGH, ने, बर, BOUR, बर. आणि हुड काय, बरोबर, हे झाला बर. इथं बर, BOUR, बर. आणि काय झाला ह्या, हुड. हा काय झाला, हुड, HOOD. NEIGH, ने, BOUR, बर, HOOD, नेबर हुड.
आता मला सांगा NEIGH BOUR, तर इथं BOR झालं, इथं काय पाहिजे BOUR, बरोबर. ठीक आहे. तर आपल्या प्रश्नात नेबरहुड पाहिजे आपल्याला. इनकरेक्ट स्पेलिंग नेबरहुडचा दिलेला आहे. NEIGH इथं गडबड आहे. NEIGH BOR इथेही गडबड आहे. बरं, त्यानं प्रश्नात पण बरोबर दिलेलं नाही आणि इथेही बरोबर दिलेलं नाही. हे टायपिंग मध्ये झालेलं आहे, पण करेक्ट स्पेलिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे नेबरहुडचं. NEIGH ने BOUR बर आणि HOOD हुड हे झालं नेबरहुडचं करेक्ट स्पेलिंग. आता या तुम्ही इनकन्व्हिनियन्स म्हणजे काय? गैरसोय. गैरसोय म्हणजे गैरसोयीचा अर्थ असा होतो एक त्रासदायक एखादी गोष्ट. समजा आता आपलं लेक्चर चालू आहे, पटकन लाईन गेली, तर मी काय म्हणणार, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, बरोबर. किंवा एखादा प्रोग्राम आहे आणि 4 वाजताचा टाइम आहे, पाहुणे आले 6 वाजता, 7 वाजता, 1.5-2 घंटे लेट, तर मग जमलेले लोक परेशान झाले. मग तू आल्याला काय म्हणत, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. किंवा आयोजक काय म्हणते, किंवा सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, आम्ही वेळ दिला होता पण पाहुणे आले नाही. किंवा 10 माणसाची व्यवस्था केली आणि आले 25 माणसं, तर मग काय होते तिथं इनकन्व्हिनियन्स होते. काय होते? इनकन्व्हिनियन्स होते. इनकन्व्हिनियन्स म्हणजे गैरसोय. आता आपल्याला त्याचं स्पेलिंग पाहायचं. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला शब्द सांगतो, कन्व्हिन. CONVENE. कन्व्हिन म्हणजे बोलवणे, परिषद बोलवणे, मीटिंग अरेंज करणे. तर पार्लमेंटचे सेशन कन्व्हिन होत असतात. विंटर सेशन, इमर्जन्सी सेशन हे कन्व्हिन होत असतात. बैठका भरतात, कन्व्हिन, बरोबर. आपल्याला विचारलेलं आहे कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स म्हणजे सोयीचं. कन्व्हिनियन्स म्हणजे सोयीचं. बाबा त्यांनी 100 माणसाचा कार्यक्रम होता आणि 100 माणसाची व्यवस्थित सोय होती, म्हणजे सगळं वातावरण कसं कन्व्हिनियंट होतं. कन्व्हिनियन्स म्हणजे सगळ्यांची सोय झाली व्यवस्थित सगळं. आणि आता इथं आपल्याला लावायचा इन कन्व्हिनियन्स. आता इथं जे NEIENCE असं पाहिजे. इनकन्व्हिनियन्स. CONVE इथं चुकलेलं आहे बघा, इनकन्व्हिनियन्स. बघा आता आपण प्रश्नात CONVE इनकन्व्हिनियन्स असं पाहिजे. ही स्पेलिंग बरोबर आहे. बघा, इनचा आपण घेतला CONVE, ओके, CONV. आणि NIENC काय पाहिजे ते? CONVE आणि NIENC. इथं थोडीशी आपली गडबड झालेली आहे. हे बघा, CONVENIENCE. हा जो एन नंतर नुसता जर कन्व्हिन आपण लिहिलं, काय लिहिलं, कन्व्हिन लिहिलं, तर हा इथं ई येते. पण ज्यावेळेस तुम्ही त्याला कन्व्हिनियन्स करतो, तर हा ई काढून टाकायचा आणि या ईचा आय करायचा, म्हणजे हे झालं कन्व्हिनियन्स. इन वेगळा, कन्व्हिन CONVENIENC कन्व्हिनियन्स. आलं लक्षात? तर आपला हे स्पेलिंग यामधलं बरोबर आहे. CONVENIENCE इनकन्व्हिनियन्स. आता एक फायनल तुम्हाला आपल्याला 2 वर्ड त्यांनी विचारलेले आहे. प्रश्नातही गडबड आहे आणि याच्यातही गडबड आहे. तुम्हाला बरोबर स्पेलिंग सांगतो. हे बघा, हे झालं इनकन्व्हिनियन्सचं स्पेलिंग. इन CONVENIENCE इनकन्व्हिनियन्स. तर आपल्याला सांगायचं असं इनकन्व्हिनियन्स. बघा, आपण काय करू, हे स्पेलिंग त्यांनी चुकीचं दिलेलं आहे आणि हे स्पेलिंग बरोबर आहे. हा झाला एक गोष्ट. आणि नेबरहुडचं स्पेलिंग हे चुकीचं आहे, बरोबर. NEIGHBOUR बर आणि HOOD हुड. नेबरहुड, इनकन्व्हिनियन्स, गैरसोय. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बघा, आपण आता बघू पुढचा प्रश्न. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. या पुढच्या प्रश्नावर. ओके, आलो आपण. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. यू हॅव नो वेस्टेड एनी टाइम. ऍडव्हर्बचा प्रश्न. कशाचा प्रश्न आहे हा प्रश्न पार्ट ऑफ स्पीच आणि पार्ट ऑफ स्पीच मध्ये विचारलेले ऍडव्हर्ब. यू हॅव नो वेस्टेड एनी टाइम. आता सर्टेन हा वर्ब आहे. असर्टेन म्हणजे एखादी गोष्ट काय करणे, निश्चित करून घेणे, खात्री करून घेणे, शुअरिटी, सर्टनटी. असर्टेन म्हणजे वर्ब आहे. असर्टेन ऑफ म्हणजे ही इज असर्टेन ऑफ हिज रिझल्ट, म्हणजे त्याचा रिझल्ट येईल याबद्दल तो खात्रीशीर आहे, बिलकुल, म्हणजे कॉन्फिडंट आहे, अशा अर्थानं. असर्टेन म्हणजे काय? शुअर असणे, खात्री असणे. सर्टनटी म्हणजे निश्चितता. ओके. आणि सर्टनली, यू सर्टनली हॅव नो वेस्टेड ऑफ एनी टाइम. तर सर्टनली हा जो वर्ब आहे, तो वापरलेला आहे नंतर, वर्ब नंतर वापरलेला आहे, म्हणून त्या वर्ब विषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे तो सर्टनली आहे, तो आहे ऍडव्हर्ब. तो काय आहे? ऍडव्हर्ब. यू सर्टनली हॅव नो वेस्टेड एनी टाइम. आता हॅव नो वेस्टेड हा वर्ब झाला. वर्बच्या अगोदर वर्ब विषयी माहिती सांगणारा शब्द सर्टनली झाला. म्हणजे इफ यू आर अटेंडिंग दिस लेक्चर, इफ यू अटेंड दिस लेक्चर, सर्टनली यू सर्टनली हॅव नो वेस्टेड युअर टाइम. जर तुम्ही लेक्चर सरी पाहत असाल तर तुम्ही अजिबात तुमचा वेळ वाया घालवणार नाही, असा या सर्टनलीचा अर्थ होतो. ही झाला ऍडव्हर्ब.
आणि का ऍडव्हर्ब म्हणतो आपण, कारण या व्हर्बच्या अगोदर तो आपण वापरत आहे. सर्टनटी, सर्टनटी इट्स ऍडजेक्टिव्ह, बरोबर. आणि सर्टन, सर्टन लेक्चर, सर्टन मॅटर हा विशेषण झाला, सर्टनटी हा नाऊन झाला, बरोबर. निश्चित, सर्टनटी, ओके. तर याचा आपला आन्सर पाहिजे सर्टनली, राईट. या आता पुढचा आहे प्रश्न सिनॉनिमचा. आपल्याला काय विचारलेलं आहे, सिनॉनिमचं विचारलेला आहे. ही मेड अँड एंडेवर. बघा, एंडेवरचं स्पेलिंग बऱ्याचदा विचारलेला आहे आणि एंडेवर हा सिनॉनिम्स म्हणून बऱ्याचदा विचारलेला आहे. समजून घ्या. एन डेवर, डीई डीई व्ही ओ यू आर, एन डे अर, एन डे अर, एंडेवर, डीई व्ही ओ यू आर, एंडेवर, एन डीई डे वर, व्ही ओ यू आर. बघा, याला आपण तुडू म्हणजे ते लक्षात राहील. एन डे, देव म्हणतो ना आपण, देव, एन देव, एन देव म्हणजे देव, एन देव अर, लक्षात, एन देव, डीवी देव, देव नावाचा मूवी नाही का, एन देव अर, एन देव वर. तर या एन देव वर हिचं स्पेलिंग बऱ्याचदा विचारलं जातं. एन देव वर म्हणजे होते सिरियस एफर्ट, कंटिन्युअस एफर्ट. एंडेवरचा या शब्दाचा अर्थ असा होतो की सततचे प्रयत्न, कंटिन्युअस प्रयत्न, हार्ड वर्क, त्याला एंडेवर असं म्हटलं जाते. म्हणजे त्याचा अर्थ होतो एफर्ट, बरोबर. आता मला सांगायचा सिनॉनिम्स विचारलेला आहे. एंडेवर्स म्हणजे होते सिरियस एफर्ट. कसे एफर्ट? सिरियस एफर्ट, सिरियस एफर्ट, कंटिन्युअस एफर्ट, कंटिन्युअस एफर्ट, बरोबर. म्हणजे सततचे प्रयत्न करणे, एकदम गांभीर्यपूर्वक प्रयत्न करणे, म्हणजे त्यामध्ये सिरियस असणे, बरोबर. निग्लेक्ट येणार नाही, अपोजिट झाला. क्विट म्हणजे सोडून देणे, हार्ट म्हणजे थांबणे, आणि अटेम्प्ट, अटेम्प्ट हा एकच त्याचा आपला ऑप्शन मध्ये सिनॉनिम्स आहे. क्विट, हार्ट आणि हे तर बिलकुल अपोजिटच झाले एक प्रकार, बरोबर. तर हे झालं एंडेवर, एंडेवरचं स्पेलिंग आणि एंडेवरचा अर्थ आणि एंडेवरचे सिनॉनिम. आता या तुम्ही आपल्याला विचारलेले स्पेलिंगचा प्रश्न, इनकरेक्ट स्पेलिंग कोणता आहे. द रेस्टॉरंट, रेस्टॉरंट बघा, रेस्टॉरंटचं पण स्पेलिंग विचारते. रेस्ट, रेस्ट, रेस्टॉ, आर ई, रे स्टॉ, एस टी ए यू, एस टी ए यू आर ए एन टी. बघा, रेस्टॉरंट, आर ई एस टी ए यू आर ए एन टी, रंट, रेस्टॉ, रेस्टॉ. बघा, रे स्टॉ रंट, अशी शब्दाची फोड करायची म्हणजे लक्षात राहते. रे स्टॉ, एस टी यू, रंट, आर एन टी, रेस्टॉरंट्स, ओके. रेस्टॉरंट्स एक्सलंट, मेंटेनन्स, मेंटेनन्स, एम ए आय एन टी एन एन सी, बरोबर आहे. मेंटेनन्सचं स्पेलिंग पण बरोबर आहे, बरोबर. काय मेंटेनन्सचं स्पेलिंग? एम ए आय एन, मेन. हे तर आपल्याला माहिती आहे की मेन आहे. आणि टेनन्स, मेन आहे, टे. आणि नन्स, एन ई एन सी. तर इथं लक्षात ठेवायचं फक्त एन एन सी नाही, तो ई एन सी. काय आहे? टी ई, मेंटेनन्स. ओके, थांबा, इथं थोडीशी गडबड झाली, बघू आपण, चेक करू. मेंटेनन्स, तर मेंटेनन्स म्हणजे काय पाहिजे? ई नाही पाहिजे, ई नाही पाहिजे, तो काय पाहिजे? ए पाहिजे. एम ए आय, मेन, टे आणि नन्स. तर साधारणतः मी काय करत असतो अशा वेळेस, मी त्या शब्दाच्या प्रोनाऊन्सिएशन न जाता स्पेलिंग नुसार आपलं प्रोनाऊन्सिएशन करायचं. म्हणजे आता मी काय म्हणाल? मेंटेनन्स, काय म्हणाल मी? नान्स. आता मेंटेनन्स म्हणतो, इथे प्रोनाऊन्सिएशन 100% चुकलं, पण मी नान्स का म्हटलं की माझ्या लक्षात राहील की हे जो मेंटेनन्स नावाचा शब्द आहे याला जेव्हा मी नान्स म्हणतो तर एनईएनसी नाही, तर ते एनएएनसी, मेंटेनन्स, मेंटेनन्स. त्या स्पेलिंग नुसार आपलं प्रोनाऊन्सिएशन ठेवायचं म्हणजे परीक्षेत चुकत नाही. एनएएनसीई, मेंटेनन्स, बरोबर आहे. ओके, या पुढे तुम्ही. अँड कन्व्हिनियंट लोकेशन्स मेक इट अ पॉप्युलर डेस्टिनेशन फॉर डायनर्स. ओके, डायनर्स म्हणजे जे जेवायला येतात, फॉर डायनर्स. कन्व्हिनियंट, ह्याला कन्व्हिनियंटचं स्पेलिंग CONVNIENT, कन्व्हिनियंट लोकेशन्स मेक इट अ पॉप्युलर डेस्टिनेशन्स फॉर डायनर्स. आता तसं जर पाहिलं, तसं जर बघितलं तर यामध्ये रेस्टॉरंटचं स्पेलिंगही बरोबर आहे, मेंटेनन्सचं स्पेलिंगही बरोबर आहे, मेंटेनन्स, कन्व्हिनियंटचं स्पेलिंगही बरोबर आहे. आपल्याला विचारलं चुकीचं, आपला प्रश्न टाईप करताना इथे गडबड झाली. इथं इथं जो प्रश्नात जो शब्द होता CONVE, तर इथं ई नव्हता. इथं प्रश्नामध्ये जो आहे दिलेला आहे CONVINIENT, असं चुकीचं होतं या ठिकाणी. पण टाईप करताना ते काय झालं? करेक्शन झालं आणि ते बरोबर झालं. हे चुकीचं आहे, हे काय आहे? चुकीचं आहे. आणि याचं उत्तर हे येते कन्व्हिनियंट, CONVENIENT, आफ्टर. हे चुकीचं असल्यानंतर, पण सध्या हे बरोबर दिलेलं आहे. बघा, रेस्टॉरंट, मेंटेनन्स आणि कन्व्हिनियंट. तर याच्यात तुम्ही मेंटेनन्सला कसं वाचणार? इथून पुढे मेंटेनन्स, NANC म्हणजे ते आपल्या लक्षात राहील. बघा, 3 गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत. मेन ते नान्स. का म्हणतो मी नान्स? कारण NENC नाही, मेंटेनन्स. कन्व्हिनियंट, CONVEN, कन्व्हिनियंट, NIENT, कन्व्हिनियंट. आणि रेस्टॉरंट,
रेस्टॉरंट RANT बरोबर. रेस्टॉरंट इथे पण RANT. तर ह्या स्पेलिंग तुम्ही लक्षात ठेवायचे. तो शब्द फोड करायचा म्हणजे ते स्पेलिंग लक्षात राहण्यास सोपं जाते. या आता पुढे तुम्ही पुढचा आहे कुड यू प्लीज पास मी द साल्ट. इथं चुकलेलं आहे, इथं IT झालेलं आहे. इथं काय आहे साल्ट. काय आहे ते साल्ट. आणि काय करायचं आपल्याला पंक्च्युएशन प्रॉपरली वापरायचं. आता मला सांगा तुम्ही साधी गोष्ट आहे. कुड हा मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे आणि मॉडल ऑक्झिलरी व्हर्बनं जर एखाद्या वाक्याची सुरुवात झाली तर तो काय असते तो असते प्रश्न. म्हणजे या वाक्यात काय येणार क्वेश्चन मार्क येणार. हे आपलं झालं आन्सर. याच्यात वेगळं तिकडं काहीच नाही कारण ऑक्झिलरी व्हर्बनं सुरुवात म्हणल्यावर तो झाला प्रश्न. आता या पुढे समवन स्कॅटर्ड फ्लावर्स ऑन द फ्लोअर. काय विचारलेलं आहे पॅसिव्ह वॉइस. यस पॅसिव्ह वॉइसचं आपल्याला रिव्हिजन करू. काय सांगितलेलं आहे तुम्हाला टेन्स बदलायचा नाही, टेन्स तोच ठेवायचा. प्रश्न असेल तर प्रश्न, विधान असेल तर विधान, प्रश्न असेल तर प्रश्न, विधान असेल तर विधान आणि कर्म सुरुवातीला घ्यायचं. आता मला सांगा समवन स्कॅटर्ड फ्लावर्स ऑन द फ्लोअर. स्कॅटर्ड आहे. काय आहे स्कॅटर्ड आहे. समवन स्कॅटर्ड म्हणजे V2. आता क्रियापद पाहिजे V2 आहे म्हणजे दिलेला जो वाक्य आहे पॅसिव्ह व्हायचं तो पण V2 म्हणजे भूतकाळातच असलं पाहिजे. मला सांगा या वाक्यात इज आहे चुकलं, या वाक्यात इज आहे चुकलं, या वाक्यात हॅज आहे चुकलं आणि इज आहे चुकलं. चारही वाक्य चुकलं. हा प्रश्न झाला रद्द. प्रश्न काय झाला रद्द. अहो आन्सरच नाही त्याच्यात. म्हणजे तुमच्या प्रश्नात जर V2 असेल स्कॅटर्ड असेल तर त्याचा आन्सर पण भूतकाळातच पाहिजे राईट. आणि सगळ्या वाक्यात प्रेझेंटचे ऑक्झिलरी वर्ब दिलेले आहे. इथं इज आहे चुकला, इथं पण इज आहे चुकला, इथं हॅज आहे वर्तमान काळातला चुकला आणि इज आहे चुकला बरोबर. आता आपण याचं करेक्ट आन्सर बघू. काय आता काय दिलेलं याच्यात. आता आपल्याला काय करावं लागेल त्याचा कर्ता शोधावं लागेल, त्याचं कर्म शोधावं लागेल. समवन हा झाला त्याचा सब्जेक्ट बरोबर, याला काही महत्व नाही. आता समवन स्कॅटर्ड हा झाला त्याचा वर्ब की जो V2 आहे बरोबर. आणि फ्लावर्स हे झालं ऑब्जेक्ट. असं म्हणू आपण कर्म ऑब्जेक्टच केले. आणि हे प्लेस आहे ऑन द फ्लोअर. काय प्लेस आहे म्हणजे कोणीतरी काय केलेलं आहे फ्लावर्स येतात आणि ते जमिनीवर स्कॅटर्ड केलेलं आहे. इतरत्र असे ते पसरवलेले आहेत राईट. आता या वाक्यातला जो ऑब्जेक्ट आहे या वाक्यातला जो द फ्लोअर आहे हाही आपण घेऊ शकतो. एक दोन प्रकारे याचं आन्सर आपण करू शकतो. व समोन कोणीतरी जमिनीवर, फ्लोअर म्हणजे आपली जमीन फरशीवर स्कॅटर्ड केलेली आहेत काय फुलं, जमिनीवर कोणीतरी फुलं पसरवलेली आहेत असा वाक्याचा अर्थ आहे. तर फुलं जमिनीवर पसरलेली आहेत हा त्यातला महत्वाचा विषय आहे. कारण समवन अनिश्चित आहे, कोण केलं हे महत्वाचं नाही. पॅसिव्ह वाक्याचं वैशिष्ट्य काय, ती क्रिया कोण केली हे महत्वाचं नाही, ती क्रिया महत्वाची आहे बरोबर, ती क्रिया महत्वाची आहे. तर मग इथं काय करू शकतो आपण, इथं जर मी समजा लिहिलं फ्लावर्स, इथं जर समजा मी लिहिलं फ्लावर्स 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 फ्लावर्स, आता आपल्याला V2 पाहायचा आणि V2 असल्या कारणानं या वाक्याचं जी पॅसिव्ह व्हॉइस आहे ती कोण्या काळात होईल, त्याच काळात होईल, साध्या भूतकाळात होईल. इथं फ्लावर्स आहे, फ्लावर्स अनेक वचनी आहेत म्हणून आपण इथं घेतला वेअर. आता इथं घेतला आपण स्कॅटर्ड, स्कॅटर बरोबर. फ्लावर्स वेअर स्कॅटर्ड, फ्लावर्स वेअर स्कॅटर्ड वेअर ऑन द फ्लोअर, ऑन द फ्लोअर. हे झालं एक प्रकारचं फुलं जमिनीवर पसरली, हे झाला एक मिनिंग. फ्लावर्स वेअर स्कॅटर्ड ऑन द फ्लोअर. वेअर का घेतला, वेअर स्कॅटर्ड का घेतला, कारण ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य काय, साध्या भूतकाळाचं वाक्य. ज्यावेळेस साध्या भूतकाळाचं वाक्य असते तर त्यावेळेस त्याचं रूपांतर पॅसिव्ह मध्ये करताना, त्यावेळेस त्याचं रूपांतर पॅसिव्ह मध्ये करताना वाज वेअर प्लस V3 घेतात. इथं आपण घेतला वाज वेअर प्लस V3 म्हणजे जमिनीवर, ऑन द फ्लोअरवर, जमिनीवर फुलं पसरलेले आहेत असा त्याचा वाक्याचा अर्थ झाला. दुसऱ्या पद्धतीने कसं करता येईल, यामध्ये फ्लोअर नावाची गोष्ट आहे. द फ्लोअर, द फ्लोअर, द फ्लोअर, द फ्लोअर आपल्याला काळ घ्यावा लागेल. द फ्लोअर वाज, वाज काय घेतला आता, कारण द फ्लोअर कसं आहे सिंग्युलर आहे ना, म्हणजे जमिनीवर काय झालेली ती फुलं पसरलेली आहे. द फ्लोअर आहे सिंग्युलर आहे म्हणून घेतला वाज. द फ्लोअर वाज स्कॅटर्ड, द फ्लोअर वाज स्कॅटर्ड विथ फ्लावर्स. असं दोन पद्धतीने याचं पॅसिव्ह होईल. ती जी जमीन आहे, त्या जी फरशी आहे, फरशी कशानं भरलेली आहे, पसरलेल्या फुलांनी फरशी भरलेली आहे. अशा दोन पद्धतीने याचं काय होईल पॅसिव्ह व्हायचं. बघा सोपं आहे, तिथं तुम्ही एकच लक्षात ठेवा. सर तुम्ही कसं गेलं त्याच्यापेक्षा काय लक्षात ठेवा, हा साधा भूतकाळ आहे आणि साध्या भूतकाळाचा पॅसिव्ह करताना वाज वेअर प्लस V3 न करतात. एवढंच तुम्ही या प्रश्नातून शिका सध्याचं, ठीक आहे. येस, बाकी हळूहळू जमेल सर्वांना. बघा आता पुढचा प्रश्न आहे इन्सोलंट. इन्सोलंट, इन्सोलंट या शब्दाचा विचारायला आपल्याला सिनॉनिम, सिनॉनिमचा प्रश्न विचारलेला आहे. आणि इन्सोलंट नावाचा आपला शब्द SOL सोल, SOL सोल आणि NT इन्सोलंट. सोल हा शब्द तुम्हाला सांगतो, मायबापाला जर एकच असलं, मायबापाला एकटंच पोरग आहे बा, ही इज द सोल सन ऑफ हिज नाही का फादर, किंवा ही इज द सोल पर्सन टू दिस प्रॉपर्टी,
म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचा तो एकमेव वारसदार आहे, बरोबर. ही इज द सोल एअर, हिची आहे प्रॉपर्टीचा तो काय आहे, सोल पर्सन आहे, सोल. आणि ज्यावेळेस तो सोल असते, ज्यावेळेस तो एकुलता एक असते, तर त्यावेळेस तो कसा असते, एकदम गर्विष्ठ, घमंडी, म्हणजे नाही का. म्हणजे इन्सोलंट या शब्दाचा सिनॉनिम कसा असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. जर समजा खूप सारी प्रॉपर्टी आहे, खूप सारी म्हणजे 50 एकर 100 एकरची प्रॉपर्टी आहे, घोडा गाडी आहे, आणि तू एकटाच पोरगा आहे मायबापाला, ते कसं असणार, घमंडी असणार, अहंकारी असणार. म्हणजे या इन्सोलंटचा जो मिनिंग आहे तो आहे निगेटिव्ह. इन्सोलंटचा मिनिंग म्हणजे काय, निगेटिव्ह. त्याचा अर्थ असा होतो रूड, रूड इन बिहेवियर, रूड इन काय, बिहेवियर. त्याच्या आचरणात, त्याच्या वागणुकीत तो कसा आहे, बिहेवियर, डिसरिस्पेक्टफुल, डिसरिस्पेक्टफुल, बरोबर. त्याच्या वागण्यात तो कसा आहे, रूड आहे, घमंडी आहे, डिसरिस्पेक्टफुल आहे, कोणाचा आदर करत नाही, कारण तो सोल आहे, इनसोलंट. इनसोलंट लक्षात ठेवताना हा शब्द असा, इनसोलंट. तो कसा आहे, रूड आहे, त्याचं बिहेवियर, वागण्यात तो चांगला नाही, तो डिसरिस्पेक्टफुल आहे, तो इम्पर्टिनंट आहे. आणि सेम या शब्दाचा अर्थ म्हणजे हा सिनॉनिम झाला, इम्पर्टिनंट. अजून याला एक शब्द इम्प्यूड, काय शब्द आहे, इम्प्युडंट आपण असं म्हणतो, इम्प्यूड, इम्पर्टिनंट, इन्सोलंट, र्यूड, डिसरेस्पेक्टफुल, हे सगळे झाले सिनॉनिम्स. म्हणजे याचा अर्थ झाला निगेटिव्ह. इम्पर्टिनंट म्हणजे एकदम माजुरडा, त्याला आपल्या भाषेत म्हणतो. म्हणजे खायला प्यायला सगळं आयतं भेटते, तर हा फारच काय झालेला आहे, अहंकारी झालेला आहे, गर्विष्ठ झालेला आहे, नाही का. म्हणजे त्याला वागण्या बोलण्यात त्याचं आचरण काही बरोबर नाही, कोणाचा मानपान ठेवत नाही, त्याला म्हणायचं इन्सोलंट, त्याला म्हणायचं इम्पर्टिनंट, इम्प्यूड, रूड आणि डिसरिस्पेक्टफुल, हे झाले. आता संत म्हणजे संत, साधू माणूस, हा त्याच्या अपोजिट अर्थ झाला बिलकुल. हंबल म्हणजे विनम्र, बिलकुल त्याच्या अपोजिट झाला. आणि इडोले, बघा असं इथं याच्यात गडबड झाली. ते आयडॉल आहे, ते काय आहे, आयडॉल आहे. इडोले असं काही शब्द नाही इंग्रजी. आयडॉल, आयडॉल म्हणजे काय होतो, आयडॉल म्हणजे तुमचा आयकॉन. बघा आयडॉल म्हणजे काय, तुमचा आयकॉन म्हणजे तुमचा आदर्श. आपण म्हणतो ना, तुम्हाला बाबा काय व्हायचं आयुष्यात, कोण आहे तुझा आयकॉन, तर सचिन तेंडुलकर. मेनी पीपल हॅव सचिन तेंडुलकर इज देअर आयकॉन. म्हणजे सचिन तेंडुलकर हा खूप साऱ्या जणांचा काय आहे, आयकॉन आहे. आयकॉन म्हणजे तुमचा नाही का, काय म्हणतो आपण त्याला, काय शब्द वापरला आपण, आयकॉन शब्द वापरला कशासाठी, आयडॉल म्हणजे तुमचा आदर्श गुण आहे, तुमचा आदर्श गुण आहे, आयकॉन गुण आहे, तर त्याचा अर्थ होतो आयडॉल. आपल्याला या इन्सोलंटचा मिनिंग विचारलेला आहे, तो निगेटिव्ह मिनिंग आहे, इम्पर्टिनंट, इम्प्यूड, रूड आणि डिसरेस्पेक्टफुल. राईट. वही ठेवा, पेन ठेवा, रिव्हिजन करा, नाही का. आता पुन्हा सिनॉनिम्स विचारलेला आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम्स इन द गिवन वर्ड. स्केअर्ड, बघा स्केअर्ड म्हणजे काय, भित्रा, घाबरलेला. आय एम स्केअर्ड ऑफ डॉग्स. स्केअर्ड म्हणजे काय, घाबरलेला. आय एम स्केअर्ड, शी इज स्केअर्ड ऑफ टू फेस एक्झामिनेशन. शी इज स्केअर्ड ऑफ बिफोर डिलिव्हरिंग हिज फर्स्ट लेक्चर. म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती वाटणे, त्याला स्केअर्ड म्हणतात. स्केअर्ड ऑफ, बरोबर. अफ्रेड ऑफ, अफ्रेड ऑफ, स्केअर्ड ऑफ, राईट. अफ्रेड, AFRAID, अफ्रेड ऑफ, स्केअर्ड ऑफ म्हणजे भित्रा, बरोबर. भित्रा, 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 बरोबर. कॉन्फिडंट हे त्याच्या अपोजिट झालं. कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडंट असणारा, म्हणजे उद्या एक्झाम आहे ना, आज बिलकुल कॉन्फिडंट आहे, अजिबात घाबरलेला नाही. म्हणजे या स्केअर्डच्या अपोजिटच झाला कॉन्फिडंट. कॉन्फिडन्सचा अर्थ पॉझिटिव्ह, स्केअर्डचा अर्थ निगेटिव्ह, अफ्रेड ऑफचा अर्थ काय, निगेटिव्ह, बरोबर. इंट्रिपीड, इंट्रिपीडचा पण अर्थ काय होतो, इंट्रिपीड, 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 बरोबर. आता इथे त्याला ट्री आणि पीड. इंट्रिपीड म्हणजे काय, जो धाडसी आहे, जो कसा आहे, एकदम समजा धाडसी. कॉन्फिडन्स, तर हे दोन्ही काय आहेत, त्याचे अपोजिट. इंट्रिपीड म्हणजे धाडसी होते. आणि कंपोज म्हणजे शांत, पीसफुल. कंपोज म्हणजे काय, शांत, पीसफुल. मग आपला ऑप्शन राहिला काय, पेट्रीफाईड. पे म्हणजे पॅन्ट, पे म्हणजे काय, पॅन्ट. पेट्री, बघा हे लक्षात ठेवा, कारण थोडासा नवीन शब्द आहे, विचारला जातो. पेट्री आणि काय, फाईड. पे म्हणजे काय, पी येऊन लक्षात ठेवू आपण, पॅन्ट. पी, पी म्हणजे पी, बरोबर. पेट्रीफाईड. आणि पॅन्ट आहे, पे म्हणजे पॅन्ट आहे, आणि फाईड म्हणजे फाटला, पॅन्ट फाटला, म्हणजे तो काय झाला, पेट्रीफाईड झाला. पेट्रीफाईड म्हणजे काय झाला, स्केअर्ड झाला, आणि अफ्रेड ऑफ झाला. पेट्रीफाईड म्हणजे भित्रा, पेट्रीफाईड म्हणजे भित्रा, स्केअर्ड म्हणजे घाबरलेला, अफ्रेड ऑफ म्हणजे घाबरलेला. हे 3 झाले सिनॉनिम्स, पेट्रीफाईड, पेट्रीफाईड, स्केअर्ड आणि अफ्रेड ऑफ. कॉन्फिडंट म्हणजे बिलकुल आत्मविश्वास असलेला. इंट्रिपीड म्हणजे धाडशी. आणि कंपोज म्हणजे काय, शांत. नोट डाऊन करा, लिहून घ्या, रिव्हिजन करा, वारंवार ऐका, हे पुन्हा पुन्हा येणारे परीक्षेत. येस, आता आपल्याला रिकाम्या जागा भरायची. ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज रिमार्क्स अबाउट द सुपिरियर. मी तुम्हाला एक सांगितलं होतं, एक वर्ड व्होकॅब्लरीवर आलेला आहे, तो हा शब्द आहे, व्होकॅब्लरी. म्हणजे त्यांनी हा वाक्य पूर्ण करायसाठी एक शब्द त्यात टाका असं विचारलेलं आहे. आता तुम्हाला समजलं पाहिजे वाक्याचा अर्थ. ही शुड बी टर्मिनेटेड, ही शुड बी टर्मिनेटेड म्हणजे त्याला जॉबून काढणे.
टर्मिनेटेड म्हणजे एखाद्याचं म्हणजे संपवणे विषय, बरोबर. ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज रिमार्क्स अबाउट हिज सुपिरियर्स. आपल्याला अशा अर्थाचा शब्द पाहिजे की त्याचे जे सुपिरियर्स आहेत ऑफिसमध्ये, त्याचे जे सुपिरियर्स आहेत त्या सुपिरियर्स विषयी त्याने एक रिमार्क्स केलेला आहे, तर त्या रिमार्क्स बद्दल त्याला जॉबवरूनच टर्मिनेट केलं पाहिजे. तर असा त्या वाक्याचा मिनिंग आहे. आता अनालिटिकल म्हणजे होते चांगला. अनालिटिकल म्हणजे काय, सगळ्या गोष्टीचा डाटा व्यवस्थित अभ्यास करून आन्सर देणे, म्हणजे अनालिटिकलचा मिनिंग झाला पॉझिटिव्ह. अब्युझिव्ह, यस, हे आपला आन्सर येईल. अब्सोल्यूट म्हणजे जुना, त्याचा मिनिंग सांगतो तुम्हाला. आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, कौतुकास्पद. ज्यावेळेस कॉम्प्लिमेंट देतो आणि दोन कॉम्प्लिमेंट आहेत बघा, COMPLIMENT, ज्या कॉम्प्लिमेंट मध्ये आय आहे तो म्हणजे कौतुकास्पद. आता आय म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आय हा शब्द आपण बऱ्याचदा वापरतो. आय मिस यू मधला आय, लक्षात ठेवायचं. आय मिस यू मधला आय म्हणजे कॉम्प्लिमेंट मध्ये जर आय आला तर त्याचा अर्थ होतो कौतुक, स्तुती करणे, कॉम्प्लिमेंट देणे, म्हणजे चांगलं म्हणणे एखाद्या माणसाला, व्यक्तीला, त्याच्या कार्याला, बरोबर. आय मिस वरून आय हा पॉझिटिव्ह अर्थानं वापरतो, हे लक्षात ठेवा. आणि जर कॉम्प्लिमेंट मध्ये ई असेल, कॉम्प्लिमेंट मध्ये जर काय असेल, ई असेल, तर तो आपला व्याकरणातला कॉम्प्लिमेंट झाला. तो कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, पूरक. तो कॉम्प्लिमेंट म्हणजे फुल अमाऊंट. राज्यसेवेत प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न आपण त्यावेळेस घेऊ. म्हणजे जहाजावर काम करण्यासाठी ते 150 लोक होते, कॉम्प्लिमेंट 150 पीपल्स वेअर कॉम्प्लिमेंट, अशा पद्धतीचं ते वाक्य होतं. ओके. तर हे कॉम्प्लिमेंटरी म्हणजे फुल अमाऊंट होते, कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक होते, ग्रामरचा कॉम्प्लिमेंट, आयवाला कॉम्प्लिमेंट कौतुक करणे. अब्सोल्यूट म्हणजे जुना, म्हणजे अशी एखादी जी गोष्ट आहे, अशी एखादी वस्तू आहे की ती आता वापरात नाही, ती म्हणजे तिचा काळ संपलेला आहे, तिचा काळ काय संपलेला आहे. आता मला सांगा तुम्ही, हा डिजिटल बोर्ड आहे, याच्या अगोदर काय होता, खडू फळा, म्हणजे व्हाईट चॉक आणि तो बोर्ड तू लिहायचा, त्याच्यावर पुसायचा. आता तो व्हाईट बोर्ड या डिजिटल बोर्डमुळे काय झालेला आहे, तो अब्सोल्यूट आहे. अब्सोल्यूट काही जिल्हा परिषद शाळामध्ये वापरतात, पण आता इथून पुढे काय झालेला आहे, तो अब्सोल्यूट झालेला आहे. तर त्याला म्हणतात जुना, OBSOLUT. अब्युझिव्ह म्हणजे शिवीगाळ करणे, एखाद्याला निगेटिव्ह कमेंट करणे, याचा अर्थ आहे निगेटिव्ह एकदम, बरोबर. तर त्या माणसानं काय केलेलं आहे, या हेनं काय केलेलं आहे, त्याच्या सुपिरियर्सवर अब्युझिव्ह कमेंट केलेला. अब्युझिव्ह म्हणजे शिवीगाळ, निगेटिव्ह, वाईट साईड काहीतरी म्हटलेलं आहे त्याला, आणि म्हणून त्याला नोकरीवर काय करायचं, तडीपार करायचा आहे. हा अब्युझिव्ह हे आपला आन्सर येईल. अनालिटिकल हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे अभ्यास करून. अब्सोल्यूट म्हणजे जुना, आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, एखाद्याचं कौतुक करणे, त्याचा अर्थ काय झाला, पॉझिटिव्ह झाला. राईट. या आता पुढं बघा, आता किती मोठा प्रश्न आहे. पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स have been underlined. One of them contains an error. बरोबर. The underlined parts are given as options with some changes. Select the options that correctly rectifies the error. The professor. आता बघा, खूप एवढा मोठा प्रश्न. तुम्ही आपल्या MPSC ची सिरीज बघा, 25 पैकी तुमचे 15-16 प्रश्न असेच सुटतील, फक्त त्या MPSCच्या अभ्यासावर. वेगळं तलाठ्याला काही करायची गरज नाही. राईट. आता आपण जी सिरीज बघितली त्याच्यात हा क्वेश्चन झालेला आहे. प्रश्न किती मोठा असू द्या, काही असू द्या, ते आपल्या काही महत्वाचं नाही. आपल्याला त्यांनी काय विचारलं ते बघा. इथं एक हे सेंटेन्स आपलं महत्वाचं आहे. आणि MPSCची जी आपण अनालिसिसची सिरीज घेतलेली आहे त्याच्यात या प्रश्नाचे खूप सारे उदाहरणं झालेले आहेत. त्यांनी वर असं सांगितलेलं आहे की वाक्य तुम्हाला दिलेलं आहे, त्यात चूक आहे ती तुम्ही रेक्टिफाय करा, म्हणजे ती दुरुस्त करा. द प्रोफेसर अलॉंग विथ, नाही वाक्य जोडलेलं आहे. आता मी तुम्हाला असे काही शब्द झाले सांगितलेले आहे. जर दोन सब्जेक्ट बघा, इथं द प्रोफेसर आहे, अलॉंग विथ हर कलिग्स आहे, म्हणजे प्रोफेसर लेडी प्रोफेसर आहे, कारण इथं हर कलिग्स शब्द वापरलेला आहे. एक प्रोफेसर आहे आणि तिचे सहकारी, तिचे कलिग्स आहेत. हे दोन सब्जेक्ट, हे दोन नाउन, प्रोफेसर हा पण नाउन आहे आणि हर कलिग्स हे पण नाउन आहे. दोन नाउन ज्यावेळेस बिसाइड्स, बरोबर, एक शब्द आहे बिसाइड्स, विथ, along with, बरोबर आहे, टुगेदर विथ, बिसाइड्स, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अँड नॉट, अजून वेगवेगळे शब्द आहेत. या सगळ्या शब्दांनी जर दोन नाउन जोडले तर पहिल्या कर्त्यानुसार तुम्हाला इथं वर्ब घ्यायचा आहे. पहिल्या कर्त्यानुसार म्हणजे आता या अलॉंग विथ न जोडलेला आहे. हा अलॉंग विथच्या अगोदर द प्रोफेसर आहे. द प्रोफेसर एकवचनी नाउन आहे. एकवचनीनुसार आपल्याला एकवचनी इथं वर्ब लागेल. म्हणजे इथं काय येईल आपला आन्सर, इथं आपला आन्सर इज. काय पाहिजे आपल्याला आन्सर म्हणून इथं इज पाहिजे. काय घेतला इज, कारण अलॉंग विथ हा द प्रोफेसर जोडलेला आहे, म्हणून आपण सुरुवातीच्या सब्जेक्ट नुसार तो सब्जेक्ट घेतो. द प्रोफेसर सिंग्युलर आहे म्हणून आपण इथं काय घेतलेला इज. म्हणजे आपला आन्सर, आपली जी एरर आहे ती काय करायची, आपल्याला इज वाला आन्सर आपलं घ्यायचं आहे. इज कंडक्टिंग ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन द फील्ड. लक्षात. अलॉंग विथचा कन्सेप्ट आहे आणि हा प्रश्न आहे बेसिकचा. मी तुम्हाला सांगितलं दोन प्रश्न बेसिक मध्ये विचारलेले आहेत. हा प्रश्न बेसिकचा आहे. या पुढे आता ऑन पिन्स अँड नीडल्स, आणि याचा मिनिंग की इडियमचा तिसरा प्रश्न. इडियम्स विचारलेले आहे. इन अ स्टेट ऑफ अँझायटी अँड टेन्शन, इन अ स्टेट ऑफ कामनेस अँड सायलेन्स,
हार्मनी अँड हॅपीनेस, डलनेस अँड स्टिलनेस. आता मला सांगा तुम्ही, पिन्स आहे आणि निडल्स आहे. निडल म्हणजे सुई आणि पिन म्हणजे पिन आपली. तर ती पिन कशी असते, एकदम टोकदार असते, हाताला लागली तर रुतते. मग आता मला सांगा, तर जर ती पिन तशा पद्धतीची असेल तर ती आपल्याला शांत ठेवणार आहे का, शांत आणि सायलेन्स ठेवणार आहे का? नाही. म्हणजे या इडियमचा हा मिनिंग होणार आहे का, शांत आणि सायलेन्स? अहो पिन आहे ना, ती सुई आहे. पिन आणि सुई काय काम करते, शांत ठेवायचं काम करते काय? नाही. निगेटिव्ह मिनिंग चुकलं. हार्मनी अँड हॅपीनेस, पिन आहे टोचली तुम्हाला, तुम्ही काय आता आनंदात राहाल का तुम्ही? नाही. म्हणजे अपोजिट मिनिंग चुकलं. डलनेस अँड स्टिलनेस, पिन तुम्हाला टोचली, तुम्ही डल राहाल का, तुम्ही ऍक्टिव्ह असाल, अरे बापरे काहीतरी उठलं, राईट. तर डलनेस अँड स्टिलनेस, एकदम शांत स्थिर चित्त, असं काही होणार आहे का याच्यात? नाही. तर हे सगळे झाले अपोजिट मिनिंग. आता मला सांगा, जर तुम्हाला पिन अशी टोचली, जर तुम्हाला निडल अशी रुतली, तर काय होणार? तुम्ही अँझायटी आणि टेन्शन, अरे 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 अरे, पिन रुतली, सुई रुतली, नाही का? आलं लक्षात? अँझायटी आणि टेन्शन ऑन पिन्स अँड निडल्स, बरोबर. आता वाक्यात कसा याचा उपयोग करायचा, आपण फॉर एक्झाम्पल समजा जर बघितलं, बघा तशी एक एक्झाम्पल बघू आपण. ऑन पिन्स अँड निडल्स तुमच्या लक्षात येईल. शी वॉज ऑन पिन्स अँड निडल्स. शी वॉज ऑन पिन्स अँड निडल्स बिफोर हर इंटरव्ह्यू. आता समजून घ्या तुम्ही, समजा उद्या तिचा इंटरव्ह्यू आहे, तर ती ऑब्व्हियसली आजच्या दिवशी, अगोदरच्या दिवशी काय असणार आहे? ऑन पिन्स अँड निडल्स. शी वॉज ऑन पिन्स अँड निडल्स बिफोर हर इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यू आहे आपला, आणि ते इंटरव्ह्यूच्या अगोदर ती कशी असणार आहे? ऑन पिन्स अँड निडल्स. म्हणजे अँझायटी अँड टेन्शन. काय होईल, कसं होईल? तर हे अशा पद्धतीने वाक्यात वापरतात. आलं लक्षात? चला आपण याचं एक्झाम्पल, किंवा आय वॉज ऑन पिन्स अँड निडल्स बिफोर डिलिव्हरिंग माय फर्स्ट लेक्चर इन फ्रंट ऑफ कॅमेरा. बरोबर. कॅमेरा समोर जेव्हा मला माझं पहिलं लेक्चर रेकॉर्ड करायचं होतं, तर आय वॉज ऑन पिन्स अँड निडल्स. म्हणजे कसं होईल, काय होईल, चांगलं होईल का, चांगली कमेंट करतील का? अशा पद्धतीनं तुम्हाला जर माझं लेक्चर खरंच आवडलं असेल, तर तुम्ही कमेंट करा की बा व्हेरी गुड, चांगला आहे. अशा पद्धतीनं कमेंट, सॅटिस्फाईड कमेंट करा तुम्ही. तर तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगितले की ज्यावेळेस मला पहिलं लेक्चर रेकॉर्ड करायचं होतं, त्यावेळेस आय वॉज ऑन पिन्स अँड निडल्स. त्यावेळेस मी खूप अँझायटी आणि टेन्शन मध्ये होतो. तुम्हाला फॉर एक्झाम्पल मध्ये सांगितलं, हालाकी तसं काही नव्हतं. आलं लक्षात? तर हे झाला या मिनिंगचा अर्थ. या पुढे आता, ही वॉज फाल्सली फ्रॉम द अक्यूज ऑफ. बघा, बोलता बोलताच मला त्याचा आन्सर आला. अक्यूज, ACCUSED, अक्यूज ऑफ म्हणजे आरोप करणे, बरोबर. प्रिपोजिशनचा प्रश्न आहे. अक्यूज ऑफ हे पाठच पाहिजे, यात काही लॉजिक नाही. अक्यूज ऑफ म्हणजे काय? आरोप करणे. या पुढचा प्रश्न, मिस्टर रामगोपाल शर्मा नेव्हर टॉक्स पोलाइटली विथ हिज सबऑर्डिनेट्स. काय विचारला आपल्याला? येस, क्वेश्चन टॅग. या वाक्यात काय विचारला? क्वेश्चन टॅग. वाक्यात काय विचारला? क्वेश्चन टॅग. आता मला सांगा, वाक्याची सुरुवात कशा नाही? मिस्टर रामगोपालसाठी आपल्याला प्रोनाउन घ्यावा लागणार आहे ही. सगळ्या वाक्यात ही आहे, ओके, सगळ्या वाक्यात ही आहे. रामगोपाल, मिस्टर रामगोपालसाठी आपण काय घेतलं? ही. दुसरं काय करतो आपण? प्रोनाउन सापडला आपल्याला. वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह, वाक्य निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह, हे आपल्याला माहिती आहे. वाक्य निगेटिव्ह असेल तर टॅग काय करणार? पॉझिटिव्ह. वाक्य पॉझिटिव्ह असेल तर टॅग काय करणार? निगेटिव्ह. ओके, आता या तुम्ही, मिस्टर रामगोपाल शर्मा नेव्हर टॉक्स पोलाइटली विथ हिज सबऑर्डिनेट्स. नेव्हर म्हणजे वाक्याचा सेन्स काय आहे? वाक्याचा सेन्स आहे निगेटिव्ह. वाक्याचा सेन्स निगेटिव्ह आहे. क्वेश्चन टॅग आपला पॉझिटिव्ह आला पाहिजे. बघा, आता इथं निगेटिव्ह आहे, हे ऑप्शन गेलं. इथं निगेटिव्ह आहे, हे ऑप्शन गेलं. बरोबर, 2 ऑप्शन आपले कटतात. आता तुम्ही या नेव्हर टॉक्स पोलाइटली विथ हिज सबऑर्डिनेट, नेव्हर टॉक्स. आता आपल्याला ओळखायचा टेन्स. तर या टॉक्स वरून, या यस वरून आपल्याला काय कळतं? हा जो वाक्य आहे, हा वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणत्या काळाचं वाक्य? सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे म्हणून आता आपल्याला टॅग करता वेळेस काय वापरावं लागेल? डू आणि डज वापरावा लागेल. आता मला सांगा, रामगोपालसाठी आपण प्रोनाउन घेणार ही. प्रोनाउन काय घेणार रामगोपालसाठी? ही. आणि डू डज वापरणार. ही एकवचनी आहे, थर्ड पर्सन आहे, याच्यासाठी आपण काय वापरतो? डज ही. हे आपलं काय? आन्सर. डज ही हे आन्सर. का क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह घेतला आपण? कारण वाक्यात नेव्हर हा निगेटिव्ह शब्द वापरलेला आहे. का डज वापरला आपण? कारण टॉक्स या शब्दावरून आपल्याला या वाक्याचा काळ समजलेला आहे, साधा वर्तमान काळ आहे. आपण का ही हा प्रोनाउन वापरलेला आहे? कारण वाक्याचा सब्जेक्ट मिस्टर रामगोपाल शर्मा हा पर्सन आहे, थर्ड पर्सन, त्याच्यासाठी प्रोनाउन आपण ही वापरतो. आणि शेवटी आपल्याला द्यायचा आहे क्वेश्चन मार्क, तो तिथं दिलेला आहे. राईट. बघा, एवढं सोपं आहे. काही बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे, बाकी इंग्रजी एकदम सोपं आहे. आता पुढचा प्रश्न, आय वेअर डान्सिंग एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल. काय सांगितलं ऑप्शन मध्ये आपल्याला? सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर. दिलेल्या वाक्यात काहीतरी चूक आहे,
दिलेल्या वाक्यात काहीतरी चूक आहे, ती चूक तुम्हाला बरोबर सांगायची की नेमकं काय चूक आहे. आय वेअर डान्सिंग एव्हरीडे व्हेन आय वॉज इन स्कूल. आय वेअर डान्सिंग एव्हरीडे. आता मला सांगा एव्हरीडे नावाचा शब्द वापरलेला आहे. तर एव्हरीडे या शब्दावरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नेहमी लक्षात ठेवा. एव्हरीडे हा शब्द फक्त 2 काळात वापरायचा. किती काळात वापरायचा? फक्त 2. पहिला काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसरा काळ सिंपल पास्ट. एव्हरीडे हा शब्द किती काळामध्ये वापरायचा? एव्हरीडे. ग्रामरच्या भाषेत सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट या 2च काळात एव्हरीडे हा शब्द जनरली वापरायचा. आता या तुम्ही थोडं आय वेअर डान्सिंग. आता इथं आपल्याला कळते की आय वेअर डान्सिंग. आय सोबत आपण वेअर वापरतो का? नाही, चुकलं ते. हीच एरर आहे आपली. आय डान्स एव्हरीडे व्हेन आय वॉज इन स्कूल. आय डान्स एव्हरीडे व्हेन आय वॉज इन स्कूल. ओके. आय हॅव बीन डान्सिंग एव्हरीडे. तर हा एव्हरीडे आहे आणि मी तुम्हाला सांगितलं फक्त सिंपल काळातच वापरायचा. इथं त्यांनी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस दिला, इथं वापरता येणार नाही एव्हरीडे. वॉज डान्सिंग इथं कंटिन्युअस टेन्स दिला, एव्हरीडेचं चुकलं वाक्य. हॅड डान्स एव्हरीडे इथं पण नाही येणार. मी तुम्हाला सांगितलं की एव्हरीडे नावाचा शब्द फक्त 2च काळात वापरायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. आता मला सांगा या तीनही वाक्यात एव्हरीडे पण हे वाक्य परफेक्ट कंटिन्युअस आहे म्हणून चुकलं. याही वाक्यात एव्हरीडे पण हे वाक्य पास्ट कंटिन्युअस आहे म्हणून चुकलं. याही वाक्यात एव्हरीडे पण हे वाक्य पास्ट परफेक्ट आहे म्हणून चुकलं. कारण वाक्य काय पाहिजे? सिंपल प्रेझेंट मध्ये पाहिजे किंवा सिंपल पास्ट मध्ये पाहिजे. तर या वाक्यात एव्हरीडे आणि हे V2 मध्ये आहे, सिंपल पास्ट मध्ये आहे, म्हणजे आपला आन्सर 1 नंबरचं आय डान्स एव्हरीडे व्हेन आय वॉज इन स्कूल. बघा काही अशा गोष्टी तुम्हाला परफेक्ट माहित पाहिजे, याच्यावरून आपण डायरेक्ट आन्सरवर जातो, म्हणजे आपला वेळही वाचतो, उत्तरही बरोबर येते. त्याच्यासाठी फॉलो करा आपली ही सिरीज, PYQ अनालिसिस सिरीज. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. राईट. बघा आता पुढे प्लीज ट्यून इन टू FM रेडिओ. बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच एक आर्टिकलचा प्रश्न आलेला आहे, ते FM वरूनच मला कळालं की हे काय आर्टिकलचा प्रश्न. आता मला सांगा ज्या वेळेस असे काही ॲक्रोनिम्स असतात जसं की MLA नाही का, बरोबर, MLA किंवा मग MP किंवा मग इथं जसं वापरलं FM, बरोबर. तर ज्यावेळेस अशा गोष्टी असतात ना, तर त्यावेळेस त्याचं प्रोनाउन्सिएशन बघायचं. MLA कसं लिहितो आपण? M म्हणजे एक आहे मराठीतला स्वर आहे AIO, काय होईल मग ते? अँड MLA. MP कसं लिहितो आपण? M आणि एक आहे, बरोबर, अँड MP. FM कसं लिहितो आपण मराठीत? FM आणि एक आहे झाला अँड FM. ज्या वेळेस असे ॲक्रोनिम्स असतात तर त्या वेळेस त्याचं प्रोनाउन्सिएशन पाहायचं. मराठीसारखं जर असलं, मराठीच्या स्वरासारखं असलं तर अँड वापरायचा. या वाक्यात प्लीज ट्यून इन टू अँड FM रेडिओ चॅनल. FM कसं लिहितो? A आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन मराठीतल्या स्वरासारखे आहे म्हणून काय वापरणार? अँड वापरणार. एवढं सोपं आहे, बाकी याच्यात काहीच नाही. हा आर्टिकलचा प्रश्न आहे बघा. आणि थँक्यू व्हेरी मच. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आपल्या इंग्रजीच्या PYQ वर होल्ड आणा. हा शांततेचा काळ आहे, अजून जाहिरात आली नाही. तुम्ही आणि ही सध्या या शांततेच्या काळात PYQ वर होल्ड आणण्याची ही योग्य वेळ आहे. योग्य वेळी आपण सुरू केलेली आहे. ही सिरीज फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खाली कमेंट करा की तुम्ही कोण्या परीक्षेसाठी, कोणत्या एक्झामसाठी आपली सिरीज फॉलो करत आहात. म्हणजे तलाठी असेल तर खाली लिहा तलाठी, ग्रामसेवक असेल तर लिहा ग्रामसेवक, ग्रुप बी, ग्रुप सी, मेन्सवाले असाल तर तसं लिहा, कोर्टासाठी तयारी करत असाल तर तसं लिहा, टेटसाठी तयारी करत असाल तर तसं लिहा. तुम्ही कोणत्या एक्झामसाठी तुम्हाला इंग्रजीची आवश्यकता आहे तशी तुम्ही खाली कमेंट करून सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. थँक्यू.